हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ओके ठीक आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड आफ्टरनून. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे येस्टरडे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच थोडंसं रिव्हिजन जे आहे ते पण आजच्या लेक्चरमध्ये आपण इकडे घेऊ. येस्टरडेचे जे काहीतरी टॉपिक असतील आणि आजचं जे आपण थोडंसं काहीतरी डिस्कस करू त्याच्या संदर्भात. ठीक आहे. तो कालच्या लेक्चरमध्ये काहीतरी आपण इकडं मोरियन एम्पायर जे होतं ना याच्या संदर्भात जे डिस्कशन होतं ते स्टार्ट केलेलं होतं. ठीक आहे. इथे मोरियन काहीतरी एम्पायरच्या संदर्भात तो सुरुवातीचे काही जे काही त्याचं बेसिकली बॅकग्राऊंड काय असेल तो त्याच्यानंतर इथे काहीतरी की त्याचे इम्पॉर्टंट असणारे सोर्स लिटररी सोर्समध्ये आपण बघितलं होतं डिफरंट डिफरंट काहीतरी की बुक्स आणि त्यांचे ऑथर्स आणि एका साईडला तर काहीतरी आपण इकडं आर्किओलॉजिकल काहीतरी की रिसोर्सेस पण काहीतरी की डिस्कस केलेले होते आणि कशा प्रकारे ते काहीतरी की इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात ते पण आपण इथे डिस्कस केलेलं होतं. राईट. पुढे चंद्रगुप्त मौर्याच्या संदर्भात काहीतरी आपण इकडे डिस्कस करायला सुरुवात केली होती. म्हणजे आफ्टर दी फॉर्मेशन ऑफ आपण इथे म्हणू मौर्यन एम्पायर फर्स्ट इम्पॉर्टंट असा जो रूलर होता इथं त्याच्या संदर्भात काहीतरी आपण डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्या पिरियडमधल्या त्या देखील काहीतरी आपण तिथे पाहिलेल्या होत्या. पुढे बिंदुसार ही वॉज द सन अँड सक्सेसर ऑफ द चंद्रगुप्त मौर्य यांच्या संदर्भात देखील काहीतरी आपण इथं पॉईंट जे होते ते डिस्कस केलेले होते. ठीक आहे. बिंदुसार त्याच्यानंतर पुढे बेसिकली काहीतरी की आपण इकडं अशोकात काहीतरी की बेसिकली जो हे असेल टाइम पिरियड असेल किंवा काहीतरी जो रिजन असेल याच्यावरती काहीतरी की आपण आलेलो होतो. तो तिथून पुढे काहीतरी की थोडंसं जे डिस्कशन आहे ते काहीतरी आपण स्टार्ट करू. आय थिंक आपण बिंदुसारपर्यंत आलो होतो इथंपर्यंत काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. राईट. तो बिंदुसारपासून काहीतरी की पुढे स्टार्ट करूया. तो इथे आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन पाहायला मिळते ती म्हणजे चंद्रगुप्त वॉज सक्सेडेड बाय हिज सन अँड सक्सेसर ऑफ बिंदुसारा. ओके. बिंदुसारा. इथे एक इंटरेस्टिंग अशी काहीतरी स्टोरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी इथं जे नाव आहे बिंदुसारा याच्या संदर्भात. ठीक आहे. तो बिंदू म्हणजे काहीतरी की बेसिकली ड्रॉप थेंब आपण असं त्याला काहीतरी म्हणतो आणि सारा बेसिकली काहीतरी की पाली लँग्वेजमध्ये त्याला काहीतरी त्याचं पॉयझन म्हटलं जातं. ओके. पॉयझन विष. सारा म्हणजे काहीतरी की बेसिकली विष. आता इथे झालं काय होतं सुरुवातीलाच ज्यावेळेला आपण काहीतरी कालच्या लेक्चरमध्ये तर डिस्कस केलं होतं मुद्रा राक्षस विशाखा दत्ताचं काहीतरी मुद्रा राक्षस होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे राक्षस हा कोण आहे तर धनानंदाचा काहीतरी पीएम होता त्यावेळेचा. ठीक आहे. आणि कशा प्रकारे इथं काहीतरी की कौटिल्य जो आहे किंवा चाणक्य जो आहे तो इथं काहीतरी की मुद्रा राक्षस किंवा काहीतरी की राक्षस नावाचा हा जो पीएम आहे धनानंदाचा त्याला मारून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर काहीतरी की धनानंदाला पण काहीतरी तिथून पाय उतार करायला लावणार आहे त्याच्या काहीतरी की गद्दीवरून आणि नंतर काहीतरी की चंद्रगुप्तच्या हातामध्ये किंवा चंद्रगुप्ताला इथं राज्य प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी की तिथं कौटिल्य जो तो काहीतरी की मदत पण करणार आहे. आता इथे एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की बेसिकली पॉलिसी जी होती ना ती वापरली जायची कोणाद्वारे तर ती म्हणजे काहीतरी की आचार्य चाणक्यद्वारे विषकन्या पॉयझन गर्ल. ओके. विषकन्या किंवा काहीतरी पॉयझन गर्ल असं त्यांना काहीतरी की म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये काय केलं जायचं लार्ज अमाऊंटमध्ये पॉयझन जे असेल ते ह्या ज्या काहीतरी गर्ल्स असायच्या ना त्यांच्या काहीतरी लिप्सवरती तिथे अप्लाय केला जायचं आणि ह्या गर्ल्स काहीतरी तिकडं किंगसाठी काहीतरी तिकडं सेंड केल्या जायच्या आणि ज्यावेळेला काहीतरी की आपण त्याला म्हणू काय म्हणू तो कॉन्टॅक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट ज्यावेळेला तिथं काहीतरी तिकडं हे व्हायचा एस्टॅब्लिश व्हायचा त्यावेळेला हे लिप्सवरती असणारं काहीतरी की जे पॉयझन असेल ना त्या किंगच्या काहीतरी स्टमकमध्ये जायचं आणि त्यावेळेचे काहीतरी एकदम हायली पॉयझनस असणारे अशा काहीतरी की सबस्टेन्सेस असायचे ते यूज केले जायचे. त्याच्यामुळे त्याच्यावरती सोल्युशन किंवा त्यावेळेचं काहीतरी की मेडिकल काय म्हणून आपल्याला जे सायन्स होतं ना ते खूपच कमी होतं त्याच्यामुळे डेथ जे असायची ते काहीतरी डेफिनेट असायची. ठीक आहे. त्या विषयकांना काहीतरी यूज केल्या जायच्या आणि याच्यातूनच पुढं बरेचसेच काहीतरी जे इम्पॉर्टंट ऑफिशियल्स असतील फॉर एक्झाम्पल राक्षस असे कौटिल्यने काय केले होते तिथं असायनेटेड केले होते मारून टाकले होते. तो फ्युचरमध्ये ज्यावेळेला चंद्रगुप्त मौर्य इथं काहीतरी की मगध एम्पायरचा काहीतरी की गादीवरती बसणार आहे
तर चंद्रगुप्त मौर्याला पण असं कोणीतरी करेल. ओके, इन द ॲब्सेन्स ऑफ काहीतरी कौटिल्य. तो याच्यासाठी चंद्रगुप्त मौर्याला इम्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी, इम्युनिटी कशापासून तर काहीतरी की पॉयझनपासून. सुरुवातीपासूनच काय केलं होतं किंवा लहानपणापासूनच काय केलं होतं तर कौटिल्यांनी चंद्रगुप्ताला स्मॉल अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडं जे विष असेल ना ते काहीतरी तिकडं त्याच्या जेवणामध्ये काय केलं जायचं, ॲड केलं जायचं. ओके, आणि ते काहीतरी की बेसिकली त्याला तिथं दिलं जायचं. हा व्यवहार एक दिवशी काय झालं, ज्यावेळेला काहीतरी की चंद्रगुप्त मौर्याची वाईफ जी होती ती काहीतरी की प्रेग्नेंट होती आणि चंद्रगुप्त मौर्याला सर्व केलेलं जेवण होतं ना ते त्याच्या काहीतरी की वाईफने खाल्लं. आता ऑब्विसली आहे चंद्रगुप्त मौर्याला ती इम्युनिटी जी होती ना ती प्रोव्हाइड झाली होती. ती मात्र काहीतरी की त्याच्या वाईफला तिथे प्रोव्हाइड झाली गेलेली नव्हती किंवा कुठेतरी त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी की प्रेझेन्स नव्हती आणि ऑब्विसली तिथे काहीतरी की तिथं डेथ झाली. आणि त्याच वेळेला काहीतरी की प्रेग्नेंट होती आणि तिच्या पोटामध्ये काहीतरी की बिंदुसार होता. आता याच्यातूनच काहीतरी की त्याचं जे नाव आहे ना ते पुढं आलं गेलेलं होतं, ड्रॉप ऑफ द पॉयझन किंवा बिंदू तारा. ओके, इंटरेस्टिंग असे असणारे काहीतरी की स्टोरी आहे, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट ही वॉज ऑल्सो नोन टू ग्रीक्स. ग्रीक्स लोक त्याला बेसिकली काहीतरी की ॲज अ अमित्रो चार्ट्स, संस्कृतमध्ये त्यालाच काहीतरी की ॲज अ अमित्र गाथा असं म्हणून काहीतरी की ओळखलं जात होतं. ओके, द डेस्ट्रॉयर ऑफ द फ्युज. ओके, डेस्ट्रॉयर ऑफ द फ्युज म्हणजे शत्रूंचा काहीतरी की बेसिकली नाश करणार असा. ठीक आहे. देन मद्रसार, त्याच्यानंतर काहीतरी की सिंहसेना अँड एनी अदर नेम्स ऑल्सो यूज फॉर द बिंदुसारा. इथे जसं आपण काहीतरी की बघितलं अमित्रो चॅट्स किंवा काहीतरी की अमित्र गाथा, त्याच्यासोबतच काहीतरी की मद्रसारा किंवा सिंहासना असे देखील काहीतरी की बेसिकली नाव जे होतं ना ते तर बिंदुसारसाठी काहीतरी की यूज केले जातात. देन ही वॉज फॉलोड द एक्स्ट्रीम फॅटलिस्टिक ऑर्डर or religion known as the Ajivikas. Okay, known as the Ajivikas, founded by the Makkali Gosha. Okay, founded by the Makkali Gosha, which was a totally disregarded concept of the karma. concept of the karma. आता हा जो पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न आहे ना आपल्याला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की बेसिकली बिंदुसार जो होता तो कोणत्या फिलॉसॉफीला तिथे काहीतरी की फॉलो करत होता किंवा कोणत्या पर्टिक्युलर रिलिजनला. तो ही रिलिजन जे बेसिकली काय होतं किंवा एक ऑर्डर जी होती ना तिला अजीविक असं काहीतरी की म्हटलं गेलं होतं. आणि तो जो फाउंडर होता तो काहीतरी की मक्काली गोष्ट आपल्याला पाहायला मिळतो. इंटरेस्टिंग आणि खूपच असं काहीतरी की आपण त्याला म्हणू फनी असं काहीतरी की आपण त्याला म्हणू देतो त्यांची लाईफस्टाईल होते. आजच्या जर जीवनामध्ये आपण जर बघितली तर थोडीशी काहीतरी की आपण तिथं अप्लाय करू शकतो. ओके, आता इथे आजीविका किंवा काहीतरी की मक्कली गोष्टीची कन्सेप्ट होती ना त्याच्यामध्ये काय होतं की बाकीच्या तर काहीतरी की तिथे जैनिझम असेल बुद्धिझम असेल यांच्या पूर्णपणे काहीतरी की व्यतिरिक्त कर्मच आहे याच्यावरती काहीतरी की बिलीफ करू नका. आज मी काय करतो नाही माझ्याकडून काय होणार आहे आणि याचा काहीतरी की फ्युचरवरती काय इम्पॅक्ट होईल याच्याकडे बघू नका. जे तुमच्यासमोर जे आत्ता प्रेझेंट आहे त्याच्यावरती फोकस करा. ओके, त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यामध्येच काहीतरी की तुमचं समाधान, तुमचं जे हॅपीनेस आहे तो काहीतरी की तिथे मिळवा. उद्याची किंवा काहीतरी की नेक्स्ट मुवमेंटची, नेक्स्ट काहीतरी की 15 मिनिट्स, नेक्स्ट हाफ आवर याचा काहीतरी की विचार करू नका. आत्ता तुमच्यासमोर जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी की आनंदित राहा आणि त्याच्यातूनच काहीतरी की हॅपीनेस आहे तो तुम्ही मिळवा. उद्या काय होईल आणि आज जे मी काय करतो याचा इम्पॅक्ट उद्यावरती आणि काहीतरी की तुमच्या लाईफवरती काय होईल विचार करू नका. दिस इज कॉल्ड ॲज द मक्कली गोष्ट किंवा काहीतरी की आजीविका. ओके, सो याला फॉलो करणारा काहीतरी की बेसिकली तर बिंदुसार आपल्याला पाहायला मिळतो. देन ही ऑल्सो मेंटेन द गुड डिप्लोमॅटिक रिलेशन विथ द Antiochus was Seleucus king of the Syria, Seleucid king of the Syria, राईट. आता सिरियामध्ये आपण काहीतरी की लास्ट टाइमला तिथं डिस्कस केलेलं होतं. जसं सेलेकस निकेटर होता तो थोडासा काहीतरी की अगोदरचा पार्टमध्ये होता, तिथून पुढचा जो पार्ट होता तर सेलेकस निकेटरला काहीतरी की ऑलरेडी आपण काल बघितलं होतं चंद्रगुप्त मौर्याने काय केलं होतं, डिफीट केलं होतं, जिंकलं होतं त्याला. आणि त्याचा जो दूत होता मेगास्टॉनिस तो चंद्रगुप्त मौर्याच्या काहीतरी की तिकडं कोर्टमध्ये पण काहीतरी की आलेला होता. तसंच आता हा अँटिचोस काहीतरी की बेसिकली तिथं सिरियाच्या पार्टमध्ये काहीतरी इकडं त्याचं काहीतरी की साम्राज्य होतं. ठीक आहे. ही सेंट Damascus as a ambassador to the Bindusara's court. जसं सेल्युकस निकेटरचा जो दूत होता मेगास्थानीस जो चंद्रगुप्त मौर्याच्या काहीतरी कोर्टमध्ये आला होता तसाच इथे एंटिचियस फर्स्टचा काहीतरी की बेसिकली जो दूत होता डेमेचियस हा बेसिकली इथे काहीतरी की बिंदुसाराच्या काहीतरी की कोर्टमध्ये येणार आहे. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट हिअर वी कॅन ऑल्सो सी दॅट द बिंदुसारा रिक्वेस्टेड एंटिचियस टू सेंड हिम some sweet wine, dried figs, and sophets, philosophers. The last being not meant for the export,
वॉज टू सेंड. ओके, वॉज नॉट सेंड. इथे अगेन काहीतरी आपल्याला टेक्स्ट आहेत ना ते काहीतरी सांगतात. बिंदुसाराने काहीतरी रिक्वेस्ट केली होती अँटिचिओसला की ड्राईड फिग्स असतील, अंजीर आपण म्हणतो, सुके अंजीर असतील, त्याच्यासोबतच काहीतरी इकडं तिथे वाईन जे असेल, स्वीट वाईन असेल, आणि काहीतरी की फिलॉसॉफर्स असतील ना ते पण काहीतरी तुम्ही सेंड करून द्या. देन द तिबेटियन बुद्धिस्ट मॉन्क Trinatha describe Bindusara as the conqueror of the land between the two seas. Okay, two seas, which is now we called as the peninsular India. दोन्ही साईडला काहीतरी की बेसिकली जो समुद्र असतो त्याच्यामधला जो पार्ट असतो त्याला पेनिन्सुला म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. तो इथे तिबेटियन काहीतरी की बेसिकली जे क्रॉनिकल लिहिले गेले होते किंवा जे मॉन्क्स आहेत त्यांच्याद्वारे काहीतरी की जे इन्फॉर्मेशन लिहिली गेली होती त्याच्यामध्ये कारणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे इथे बिंदुसारला काहीतरी की कॉन्करर ऑफ द लँड बिटवीन द टू सी. दोन समुद्रांच्या मधला काहीतरी की सगळा जो प्रदेश आहे तो जिंकणारी काहीतरी की व्यक्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर दिव्य वंदना. ओके, दिव्य वंदना. द बुद्धिस्ट बायोग्राफिकल narrative of the Mauryan kings mention the revolt of Takshashila being suppressed by the Ashoka and the son of Bindusara, who was Kumara and viceroy of the Ujjain at that time. आता इथेच अशोकाच्या पिरियडची काहीतरी की जी इन्फॉर्मेशन आहे किंवा अशोकाच्या काहीतरी की लाईफचा जो बिगिनिंग होता इन कंटेक्स्ट ऑफ द काहीतरी की आपण त्याला म्हणू पॉलिटी किंवा काहीतरी की एक्सपिडिशन ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. तो ज्यावेळेला काहीतरी की बिंदुसार इथे काहीतरी की तिकडं मगधन एम्पायरचा किंग होता किंवा एम्परर होता त्याच पिरियडमध्ये आपल्या इथं अशोकाला पाहायला मिळतं किंवा अशोकाच्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. उज्जैन. उज्जैन बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू एक प्रॉव्हिन्स होतं. आजच्या पद्धतीने जर बघितलं तर त्याला आपण काहीतरी की राज्य किंवा काहीतरी की स्टेट म्हणू शकतो. तर उज्जैन स्टेटचा किंवा त्या प्रॉव्हिन्सचा जो हेड होता तो काहीतरी आपल्याला अशोका इथं पाहायला मिळतो. आणि तक्षशिला, आता तक्षशिला पण काहीतरी एक टाईपचं तिथं प्रॉव्हिन्स होतं मगधन एम्पायरमधलं. या ठिकाणी जो रिवोल्ट झाला होता त्याला सप्रेस करण्यासाठी काहीतरी की अशोक जो होता तो गेला होता आणि सक्सेसफुली त्याने तो रिवोल्ट होता तो पण काहीतरी की तिथे सप्रेस केला होता. आणि याची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिव्यवंदनामध्ये काहीतरी की आपल्याला इथे मेन्शन केलेली पाहायला मिळते. अगेन इम्पॉर्टंट असणारा काहीतरी तो सोर्स आहे आणि प्रश्न जे आहेत ते पण काहीतरी विचारला गेलेला आहे याच्यावरती. ठीक आहे. आता कुमारा, कुमारा म्हणजेच काहीतरी की व्हाईसरॉय किंवा आजचं काहीतरी की जे गव्हर्नरची जी पोस्ट आहे ना त्याच्या पद्धतीचे काहीतरी आपण म्हणू शकतो. त्यावेळेला जे प्रॉव्हिन्स असायचे किंवा जे राज्य असायचे त्याचे जे हेड असायचे त्यांना कुमारा म्हणून काहीतरी ओळखलं जायचं किंवा कॉल केलं जायचं. ठीक आहे. पुढे आफ्टर दी काय म्हणू आपण त्याला डेथ ऑफ द काहीतरी आपण त्याला म्हणू बिंदुसारा इथं राजगद्देवरती काहीतरी इम्पॉर्टंट असं काहीतरी की व्यक्ती येणार आहे ते म्हणजे काहीतरी की अशोका द ग्रेट. ओके, अशोका द ग्रेट. रिजन आपण जर इथं बघितला तर साधारणतः 273 BC ते 200 काहीतरी की 37 BC असा आपल्याला काहीतरी टाइम पिरियड जो आहे तो अशोकाच्या काहीतरी संदर्भातले आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. 273 BC ते काहीतरी 237 BC. राईट. अगेन फर्दर गोईंग तिथे काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे असेल ना किंवा क्वेश्चन जे असतील ते मोस्ट ऑफ जे आपल्याला काहीतरी अशोकाचं आर्ट अँड आर्किटेक्चर जे असेल त्याच्यामध्ये काहीतरी की पिलर आणि त्याचे जे काहीतरी स्टोन इन्स्क्रिप्शन्स असेल ना याच्यावरती विचारले गेलेले आहेत. आपण ते बघूच तरी पण काहीतरी थोडंसं तुम्हाला मी रफ आयडिया त्याच्या संदर्भात काहीतरी तिथे दिलेली आहे. ठीक आहे. इथं eliminating the other claimants, Ashoka was coronated throne in 269 BC, and Radhagupta, who helped the Ashoka in usurping the throne. ओके, इथं काहीतरी की बेसिकली साधारणतः 269 BC ला काय केलेलं आहे मगधन एम्पायरची काहीतरी की जी गादी होती ना ती काहीतरी अशोकाने इथं मिळवलेली आहे. बेसिकली काहीतरी त्याचं कोरोनेशन जे होतं ना ते तिथं काहीतरी झालं गेलेलं होतं. राज्याभिषेक. ओके, राज्याभिषेक. अगेन राधागुप्त नावाची काहीतरी की जी प्रिस्ट आहे ना किंवा काहीतरी आपण म्हणू एक इम्पॉर्टंट असं ऑफिशियल ज्योती काय करणार आहे इथं अशोकाला काहीतरी मदत करणार आहे. ठीक आहे. आता इथं असं म्हटलं आता बरेचसेच काहीतरी की त्याचे जे ब्रदर्स होते ना त्यांना काहीतरी की त्याने तिथं किल केलेलं होतं आणि तरीही आपण काहीतरी की द ग्रेट अशोकाचं काम होतं होतं. तर मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येच काहीतरी की सांगितलेलं होतं सक्सेशन रूल जे होते. ओके, सक्सेशन रूल जे होते ना ते इथे ॲबसेंट होते. राजाच्या नंतर काहीतरी की कोण तिथे गद्देवरती येणार इथे सांगणारे काहीतरी की जे रूल्स होते ना हे प्रेझेन्सच नव्हते. तर त्यामुळे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही जी डार्विनची थेअरी आहे ना ती त्या ठिकाणी काहीतरी अप्लाय होत होते. जो कोणी परफेक्ट असेल सगळ्यात काहीतरी की ॲस्पेक्टनी
तो तिथं काहीतरी काय किंग होऊन जायचा. त्याच्यामुळे अशा प्रकारचं काहीतरी लॉजिक लावणं त्यावेळेला, आज जे काहीतरी काय डेमोक्रॅटिक काहीतरी लॉजिकल जे आहेत ना ते आपण काहीतरी तिकडे अप्लाय करतो, ते त्यावेळेला काहीतरी फिजिबल नव्हते. हेच काहीतरी त्याचं उत्तर होतं, राईट. त्याच्यानंतर 8 years आफ्टर द कोरोनेशन अशोका फॉट द हॉरिबल कलिंगा वॉर. कलिंगा वॉर इन 261 BC. ओके, 261 BC. साधारणतः काहीतरी 261 BCला काय झालं गेलेलं आहे, कलिंगा वॉर झालं गेलेलं आहे. ओरिसाच्या काहीतरी तिकडचा जो एरिया असेल आता, त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला खारवेल नावाचं काहीतरी बेसिकली हे होतं, काय म्हणून आपण त्याला काहीतरी एम्पायर जे होतं ना ते काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि त्यालाच काहीतरी बेसिकली हरवण्याचं जे काम आहे किंवा जिंकण्याचं जे काम आहे ते अशोका करणार आहे. आणि कलिंगा नावाच्या ठिकाणी काहीतरी बेसिकली युद्ध जे होतं ते काहीतरी झालं गेलेलं होतं. वॉर मिझरी जे असतील ना ते काहीतरी तो खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. ओके, आणि त्याच्यामुळेच काहीतरी की अशोका जो आहे तो काय करणार आहे तो बेसिकली त्याचा जो काहीतरी की बेसिकली जो हे असेल काय म्हणून आपण त्याला एक जो रूल असेल किंवा प्रिन्सिपल असेल, कॉन्कर विथ द वॉर. ओके, युद्ध करून काहीतरी किंवा युद्धनीती वापरून काहीतरी तिकडं एखादा प्रदेश असेल तो जिंकायचा, ते तो काय करणार आहे तिकडं सोडून देणार आहे किंवा त्याचा त्याग करणार आहे. अँड कॉन्कर विथ द कल्चर किंवा कल्चरल काहीतरी कॉन्फ्लिक्ट तो काय करणार आहे तिकडं स्टार्ट करणार आहे. ओके, आफ्टर द सॉ misery of the Kalinga war. So here we can mention, sorry, here can we see Ashoka moved the untold misery caused by the war and renounced the conquest by the warfare in favor of cultural conquest. In other words, Peri Gosha was replaced with the Dhamma Gosha. हे दोन्ही पण काहीतरी की वर्ड जे आहेत ते पाली लँग्वेजमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. पेरी घोषा म्हणजे काहीतरी की युद्ध करून काहीतरी एखादा प्रदेश तो काहीतरी जिंकायचा, हे बेसिकली काय करणार आहे तो सोडून देणार आहे. आणि धम्मघोषा, धम्मघोषा म्हणजे काहीतरी की कल्चरल कॉन्क्वेस्ट, म्हणजे लोकांचे काहीतरी की मन जिंकून काय करायचं तिकडला जो प्रदेश असेल ना तो जिंकायचा. अशा प्रकारची जी पॉलिसी होती ना तो काय करणार आहे तिकडे अडॉप्ट करणार आहे. अँड इवन लेटर ऑन he become Buddhist under the guidance of the Mogaliputta Tissa. ओके, अंडर द गायडन्स ऑफ मोगलीपुत्र तिस्सा. तो मोगलीपुत्र तिस्सा त्या पिरियडचे काहीतरी की इम्पॉर्टंट आपल्याला असे बुद्धिस्ट मॉंग काहीतरी पाहायला मिळतात. आणि यांच्याद्वारेच काहीतरी की अशोकाला इथं काय केलं जाणार आहे सांगितलं जाणार आहे बुद्धिस्ट काहीतरी की प्रिन्सिपल्स. आणि तिथूनच काहीतरी की इन्फ्लुअन्स होऊन अशोका जो आहे तो काय करणार आहे इकडे बेसिकली बुद्धिझम जो आहे तो काहीतरी तिकडे तो ऍक्सेप्ट करणार आहे. ओके. आता इथे बऱ्याचदा काहीतरी की पुढे आपल्याला काहीतरी की पाहायला पण मिळेल आणि इथं पण काहीतरी की मेन्शन केलेलं आहे. बुद्धिझम म्हणजे काहीतरी की तिकडे बेसिकली हे जे असेल काय म्हणून आपण त्याला काहीतरी की तिकडे त्याचा धम्मा, अशोकाच काहीतरी की बेसिकली धम्मा म्हणून त्याला ओळखला जातं. पुढे ते मेन्शन पण केलेलं आहे. ओके, इथे धम्मा ऑफ अशोका एक्झॅक्टली काय होतं किंवा काय नाही याच्यावरती पण थोडंसं डिबेटेबल टॉपिक आहे तो, पुढे आपण काहीतरी की डिस्कस पण करू. ठीक आहे. देन अजून एक इम्पॉर्टंट इथे इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की मोगलीपुत्र तिस्सा प्रिसाइडेड ओव्हर द थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल which is held in 250 BC at Patliputra. Okay, which is held at held in 250 BC at Patliputra. तिसरी जी काहीतरी की बेसिकली परिषद जी आहे तिथे काहीतरी आपण त्याला म्हणू बुद्धिस्ट काउन्सिल, त्या अशोकाच्या पिरियडमध्येच काहीतरी कंडक्ट केली जाणार आहे. अगोदरच्या जे दोन होत्या त्या काहीतरी की आपण तिथे डिस्कस केलेल्या आहेत. तिसरी जी होती ती काहीतरी घेतं अशोकाच्या पिरियडमध्येच होणार आहे पाटलीपुत्रमध्ये. आणि साधारणतः पिरियड जो तो आपल्याला काहीतरी 250 BCचा काहीतरी घेतं पाहायला मिळतो. आणि ते जे अध्यक्ष होते ते पण काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतात ते म्हणजे मोगलीपुत्र. ओके, मोगलीपुत्र तिस्सा. आणि अभिधम्म पीठका. ओके, अभिधम्म पीठका नावाची बेसिकली काहीतरी की पुस्तक जे आहे किंवा काय म्हणून आपण बेसिकली जे टेक्स्ट होते ती याच काहीतरी बेसिकली थर्ड बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये काय केले जाणार आहे तर रोट डाऊन केले जाणार आहे. तो बुद्धांचेच काहीतरी की बेसिकली जे 4 प्रिन्सिपल्स होते त्यांना पुन्हा काहीतरी तिकडं रिनाऊन्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू पुनरुज्जीवित करण्याचं काम आणि त्यांना रिराईट करण्याचं जे काम होतं ना ते किंवा काहीतरी की बुद्धांची जी फिलॉसॉफी होती तिला इथं डिस्क्राईब करण्याचं काम या अभिधम्म पेटकामध्ये केलं गेलेलं आहे, जी मुख्यतः इथे काहीतरी की थर्ड बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये काय केली गेली होती लिहिली गेली होती. ठीक आहे. Apart from that, he sent missionaries for the propagation of Buddhism to Sri Lanka as well as the South Indian states, Burma, Central Asia, and etc. And
he also sent ambassador to peace to Greek kingdom and the Greece. Okay, to Greek kingdom as well as the Greece. आता इथं बुद्धिझम काहीतरी की त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली बुद्धिझमचं जे प्रोपोगेशन असेल किंवा बुद्धांची जी काहीतरी की आयडिया जी असतील ना त्यांचा काहीतरी की प्रसार करण्यासाठी त्याने तिथं काहीतरी की धम्म महामात्य नावाचे एक व्यक्ती जे होते ना त्यानं म्हणजे असे ऑफिशियल्स होते त्यांची अपॉइंटमेंट केलेली होती आणि ते जे ऑफिशियल्स होते त्यांना काहीतरी की वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी की पाठवलेलं होतं. मग त्याच्यामधली काहीतरी की काही प्लेसेस आहेत ते काहीतरी की मेन्शन केलेले आहेत. श्रीलंका असेल, साऊथ इंडियन स्टेट असतील, बर्मा, सेंट्रल एशिया असेल आणि इव्हन काहीतरी की पुढे शांतता काहीतरी की प्रस्थापित करण्यासाठी तिकडे ग्रीक किंगडम आणि काहीतरी की ग्रीस असेल इथले देखील काहीतरी की जे रूलर्स होते ना त्यांच्यासाठी काहीतरी इकडे दूध जे होते ना ते अशोकाने काहीतरी की पाठवलेले होते. ठीक आहे. आता इथं अगेन एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की किंवा काहीतरी की नोटेबल पॉईंट आहे तो म्हणजे इवन 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 अशोका अडॉप्टेड द बुद्धिझम. ही डिड नॉट फॉलोड और वॉज नॉट एक्स्ट्रीम पॅसिस्ट. ओके, एक्स्ट्रीम पॅसिस्ट. जरी त्यांनी इथे काहीतरी की बुद्धिझमला अडॉप्ट केलेलं होतं तरी पण पूर्णपणे काहीतरी की शांततीवादा किंवा काहीतरी का शांततीवाद किंवा पुरस्कार होता ना तो त्यांनी काहीतरी की तिकडे केलेला नव्हता. आता हे कशावरून आपल्याला समजतं की रिटेन द कलिंगा. ओके, रिटेन द कलिंगा अँड इनकॉर्पोरेटेड इन टू हिज किंगडम अँड ही ऑल्सो डिडंट डिसबँड द आर्मी. ओके, डिडंट डिसबँड द आर्मी. जरी त्यांनी इथं काहीतरी की बुद्धिझम ॲक्सेप्ट केलेला होता ना तरी पण इथे ज्यावेळेला काहीतरी की कलिंगा वॉरची जी मेजरी त्यांनी पाहिली ना तरी पण कलिंगाला तिथं काहीतरी की त्यांनी तिथं मुक्तता किंवा काहीतरी की स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. मगधन काहीतरी की एम्पायरमध्ये त्याला तिथं अनेक्सेड केलं गेलेलं होतं किंवा काहीतरी की जोडून घेतलं गेलेलं होतं. त्याच्याही सोबतच काहीतरी की बेसिकली देतात त्याची जी किंगशिप होती ती देखील काहीतरी की त्याने तिथं कंटिन्यू ठेवली होती. आणि इवन आर्मी जी होती ती पण काहीतरी की त्यांनी तिथं पूर्णपणे काहीतरी की तिथं विसर्जित केलेली नव्हती. ती देखील काहीतरी की आहेच अशी काहीतरी की कंटिन्यू ठेवलेली होते. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बुद्धिझम जरी तिथे ॲक्सेप्ट केला होता तरी पण त्यांनी काहीतरी की पूर्णपणे शांततावादाचं जे धोरण होतं ते काहीतरी की ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अंडर अशोका ऑलमोस्ट एंटायर सबकॉन्टिनेंट केम अंडर द सिंगल कंट्रोल एक्सेप्ट एक्स्ट्रीम साऊथ. ओके, एक्सेप्ट एक्स्ट्रीम साऊथ. तो इथं उत्तरपथ असेल तक्षशिला, त्याच्यानंतर काहीतरी की अवंती प्रथा असेल उज्जैन, प्राची असेल पाटलीपुत्र, कलिंग असेल कोशाला, दक्षिणपथ असेल श्रवणगिरी. वी आर द इम्पॉर्टंट प्रोव्हिन्स. ओके, वी आर द इम्पॉर्टंट प्रोव्हिन्स. जवळजवळ काहीतरी की पूर्ण एंटायर नॉर्थ इंडिया असेल आणि साऊथचा काहीतरी की आजचा कर्नाटकपर्यंत काहीतरी की पार्ट असेल आणि तिकडे जर वेस्टला बघितलं तर काहीतरी की आजचा पूर्ण काहीतरी की अफगाणिस्तानचा आणि इराणचा काही पार्ट असेल ना इथंपर्यंत. आणि इकडे काहीतरी की थोडासा काहीतरी की आपण म्हणून तिथे पूर्ण पश्चिम बंगालचा काहीतरी की सगळा एरिया असेल. सगळ्याच्या सगळा एरिया जो होता ना तो काहीतरी तिकडं अशोकाच्या किंवा मोरियन एम्पायरमध्ये काहीतरी की आला गेलेला होता. ठीक आहे. एक्सेप्ट काहीतरी की साऊथ इंडियाचे त्यावेळेचे असणारे स्टेट. तर 13 चोलास पांडे असतील यांच्या संदर्भात काहीतरी तिकडं मस्कीचा जो पिलर आहे ना किंवा इन्स्क्रिप्शन आहे तिथं काहीतरी मेन्शन केलेलं आहे. तो जर एरिया सोडला तो रेस्ट ऑफ दी काहीतरी की सगळा एरिया असेल तिथं काहीतरी की अशोकाच्या काहीतरी की अंतर्गत काहीतरी की होता किंवा त्याच्या प्रशासनाच्या किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून एम्पायरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की मोरियन इकॉनॉमी. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण त्याला म्हणू इम्पॉर्टंट काहीतरी की जे किंग होते सुरुवातीचे चंद्रगुप्त मौर्य असेल, बिंदुसार असेल आणि काहीतरी की अशोक असेल यांच्या संदर्भात काहीतरी की आपण इथे डिस्कस केलेलं आहे. राईट. तर इथे चंद्रगुप्त त्याच्यानंतर काहीतरी की बिंदुसार आणि अशोका. तो उलटा काहीतरी की एबीसीडीचा काहीतरी की जो क्रम असेल किंवा काहीतरी की इनवर्स एबीसीडीचा काहीतरी की तिकडं अल्फाबेटिकचा काहीतरी की तिकडं सिक्वेन्स असेल ना असं काहीतरी की लक्षात ठेवायचं. ए बी आणि काहीतरी की सी. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि काहीतरी की अशोका. ठीक आहे. तर बघूया आपण इकडे काहीतरी की मोरियन इकॉनॉमीच्या संदर्भात. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल यूज ऑफ आयर्न टूल्स. ओके, यूज ऑफ आयर्न टूल्स, डायव्हर्सिफाईड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन and immense increase in agriculture land and irrigation faculties contribute to growth of economy, Mauryan economy. Okay, contribute to growth of Mauryan economy. डिफरंट काहीतरी आपण त्याला म्हणून काहीतरी की जे फॅक्टर्स होते ना इथे मोरियन इकॉनॉमीला काहीतरी की बूस्ट करण्यामध्ये खूपच काहीतरी की इम्पॉर्टंट असा रोल इथे निभावणार आहेत. ओके. कोणते कोणते पाहायला मिळतात आपल्याला इथं. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की यूज ऑफ आयर्न टूल्स. तर आपण लास्ट टाइमलाच काहीतरी पाहिलं होतं. लेटर वेजिक पिरियड असेल
इथून पुढे जनपद, त्याच्यानंतर महाजनपद आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडं मोरियन एम्पायर किंवा मगध, इथं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं. तर ऑलरेडी इथंच काहीतरी आयर्न टूल्स होते ना, ते काहीतरी यूज करण्यासाठी चालू झाले होते आणि हळूहळू ते काहीतरी पुढे एक्सपांड होणार आहेत आणि याच्यामुळेच ओव्हरऑल काहीतरी सगळ्यात इकॉनॉमीच्या काहीतरी सगळ्या स्पेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे. ओके, आयर्न काहीतरी टूल्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. आता लार्ज अमाऊंटमध्ये जंगल जी होती काहीतरी तिकडं वाईप आउट केली होती किंवा क्लिअर केली गेली होती. कारण का? यूज ऑफ आयर्न टूल्स. आयर्न टूल्स करून यूज करून काय केली होती, जंगलं तिथं तोडली गेली होती. आणि मॅक्झिमम काहीतरी बेसिकली जो एरिया होता कशाचा, जमिनीचा, तो ॲग्रिकल्चर काहीतरी तिकडं फॅकल्टी किंवा काहीतरी ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीच्या काहीतरी अंतर्गत आणला गेलेला होता. तो ॲग्रिकल्चर काहीतरी तिकडे डायव्हर्सिफाय होणार आहे आणि इमेन्स इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर लँड अँड इरिगेशन फॅकल्टीज. मोठ्या प्रमाणात काहीतरी प्रोडक्शन घेतल्यामुळे ॲग्रिकल्चर फॅकल्टीज आहेत आपण डेव्हलप होणार आहेत तिथं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी इरिगेशन फॅकल्टी. आता टूल्स आणि काहीतरी आपण त्याला म्हणू देतं डिफरंट प्रॅक्टिसेस डेव्हलप झाल्या गेल्या होत्या. आता आवश्यकता काय होती तर काहीतरी पाण्याची. तो बरेचसे काहीतरी डॅम्स तिथं बांधले जाणार आहेत आणि इरिगेशन फॅकल्टीज आहेत त्या काहीतरी ॲग्रिकल्चरसाठी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि याच्यातूनच काहीतरी कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे असेल ते काहीतरी इकडे डेव्हलप झालं गेलं होतं किंवा उत्पादित केलं जात होतं. आणि फायनली याच्यामुळेच काय होणार आहे, एंटर काहीतरी मोरियन इकॉनॉमी जी असेल ती काहीतरी मोठ्या प्रमाणात इथं ग्रो होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑकरन्स ऑफ फेमाइन इज ऑल्सो रिपोर्टेड इन कौटिल्याज अर्थशास्त्र ॲज वेल ॲज जैन टेक्स्ट. ओके, ॲज वेल ॲज जैन टेक्स्ट. आता इथं दुष्काळाच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला काहीतरी इथं पाहायला मिळते. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे सुरुवातीलाच काहीतरी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, फक्त इकॉनॉमीच्या संदर्भात तिथे इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. तर जसं इथं मी सांगितलं की किंवा काहीतरी स्लाईडमध्ये लिहिलेलं पण आहे, पेमेंटच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि पेमेंटवरती काहीतरी सोल्युशन पण काहीतरी त्या पुस्तकामध्ये तिथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, त्याच्या पुढे जैन टेक्स्टमध्ये पण काहीतरी त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ना ती दिलेली आहे पेमेंटच्या काहीतरी संदर्भातली. चंद्रगुप्त मौर्याचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये काहीतरी आपण डिस्कस पण केलं होतं की त्यांनी का तिकडे श्रवण बेळगावला जाऊन काहीतरी सल्लेखनाची प्रॅक्टिस होते ना ते अडॉप्ट केले. तुम्हाला काहीतरी ते एक्सप्लेन पण केलं होतं. कारण का त्या पिरियडमध्ये नॉर्थला मगध एम्पायरमध्ये काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून काहीतरी की ॲज अ एक्स्ट्रीम फॅसिलिटी म्हणजे खूप कठीणपणे काहीतरी तपस्या करणारे असं जे रिलिजन होतं जैन धर्म, तो त्यांनी काहीतरी तिकडं ॲक्सेप्ट केला होता. ठीक आहे. देन शोगुरा कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन अँड Mahestana inscription deal with the relief of measure to be adopted during the famine. आता हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली जे इन्स्क्रिप्शन आहेत, एक काहीतरी की बेसिकली शोगुर इन्स्क्रिप्शन आहे जे कॉपर प्लेटवरती काहीतरी की लिहिलं गेलेलं होतं. ओके, शोगुर कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन आणि दुसरं काहीतरी की मेहेस्ताना इन्स्क्रिप्शन. ओके, तर दोन्ही पण इन्स्क्रिप्शन आहेत इम्पॉर्टंट असे, ते काहीतरी आपल्याला बेसिकली ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात कशाची, तर दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटकडून काय केलं होतं तिकडं उपाययोजना ज्या होत्या त्या काहीतरी राबवलेल्या होत्या त्याच्या संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर टोल्स वेअर ऑल्सो लेविड ऑन कमोडिटीज ब्रॉड टू टाउन फॉर सेल. ओके, कमोडिटीज ब्रॉड टू टाउन फॉर सेल. शहरी भागामध्ये त्याच्या ॲडजॉइनिंग एरियामधून काहीतरी जे उत्पादन जे असायचं जे विकलं जायचं ना किंवा काहीतरी विकण्यासाठी काहीतरी उत्पादन जे असायचं जे आणलं जायचं त्याच्यावरती काहीतरी टॅक्स लावले जायचं आहे. त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ती पण काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळते. आज आपण त्याला ऑक्ट्रा ड्युटी म्हणतो आणि मोस्ट ऑफली काहीतरी ते आता त्याचं कॅन्सल केलेली आहे. ठीक आहे. देन द नॉर्मल टॅक्सेशन रेट वॉज 1/6 ऑफ द प्रोडक्शन. अगेन सेम सुरुवातीपासूनच काहीतरी बेसिकली उत्पादनावरती जो लावला जाणारा टॅक्स होता ना त्याचा जो रेट होता तो युजली काहीतरी कसं आपण त्याला म्हणून मॉडरेटच असं काहीतरी असणार आहे 1/6 पण. ठीक आहे. त्याच्यानंतर द क्राऊन लँड वॉज कॉल्ड सीता. ओके, वॉज कॉल्ड सीता. तर हा पण काहीतरी PYQच आहे, राईट. जी राजाची किंवा काहीतरी किंगची जी जमीन असायची त्या काहीतरी जमिनीला बेसिकली काहीतरी सीता म्हणून ओळखलं जायचं. स्वतः किंग काय करायचे, लार्जेस्ट अमाऊंटमध्ये काहीतरी जमीन असायची ती सेपरेट ठेवायची. ठीक आहे. तर त्या प्रकारची जमीन होती ना तिला सीता म्हणून काहीतरी ओळखलं जायचं. ठीक आहे. हे झालं बेसिकली काहीतरी मोरियन इकॉनॉमीच्या संदर्भातलं. नाउ लेट्स एंटर इनटू द और सी द सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द Maurya
or Magadhan society किंवा काहीतरी की Magadhan empire is the Mauryan society. ओके, समाज व्यवस्था काहीतरी की कशा प्रकारची होती या संदर्भात थोडंसं आपण इथं डिस्कस करूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं Mauryan state had a strict legal and penal system, civil as well as the criminal, and tax evaders attracted death penalty. ओके, attracted death penalty. तिथं काहीतरी की नोटेबल असा काहीतरी की हा पॉईंट होता. लॉ असतील आणि काहीतरी की रेग्युलेशन जे असतील ना किंवा काहीतरी तिकडे आपण म्हणून लिगल पनिशमेंट असतील या स्ट्रिक्टली काय केले गेले होते तिथे इम्प्लिमेंट केले गेले होते. कारण का आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात तिथे काहीतरी की सगळे जे किंग असतील सुरुवातीपासून त्या सगळ्यांनीच काहीतरी तिकडे इंटरेस्ट होता ना तो खूप मोठ्या प्रमाणात दाखवला होता आणि एक परफेक्ट अशी काहीतरी तिकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असताना ते डेव्हलप झाली होती. त्याच्यामुळे लॉज असेल त्याला काहीतरी की स्ट्रिक्टली आणि काय म्हणून त्याला काहीतरी की परफेक्टली काहीतरी तिकडे इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठेतरी फिजिबिलिटी जी होती ना ती त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमनी काय केलं होतं आपल्याला तिथं प्रोव्हाइड केले होते. बरोबर. सो त्याच्यातूनच काहीतरी की क्रिमिनल आणि सिव्हिल लॉ जे होते ते परफेक्टली तिथं काहीतरी की इम्प्लिमेंट केले गेलेले होते. इवन टॅक्स चुकवणारे किंवा कर चुकवणारे जे व्यक्ती होते ना त्यांना तिथं डेथ पेनल्टी दिली गेलेली पण काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळते. ओके. Then next point is the punchmark coins. Punchmark coins, mostly silver, were used for the transaction. Okay, were used for the transaction. तर इथंपर्यंत पण काहीतरी की आपण बघू पंचमार्क कॉईन जे असतील ऑलरेडीच काहीतरी की ते सुरू झाले गेलेले होते. सुरुवातीलाच काहीतरी की आपण बघितलं होतं मगधन एम्पायरचे काहीतरी की फर्स्ट डायनेस्टी जे होते हिरण्यका त्यांच्या पिरियडमध्ये काहीतरी की कॉईन जे होते ते काहीतरी की स्टार्ट झाले गेले होते यूज करण्यासाठी. ठीक आहे. ते पंचमार्क कॉईन होते आणि मोस्टली काहीतरी की सिल्वरनी काहीतरी की हे बनवलेले असायचे. ठीक आहे. आता हे आपल्याला कसं समजतं गोल्ड आहे की सिल्वर आहे. सो मोस्ट ऑफली कम्पॅरेटिव्हली काहीतरी की आपण त्याला म्हणू गोल्ड. ओके. कम्पॅरेटिव्हली गोल्ड सिल्वर कॉईन जे आहेत ते आपल्याला एंटर काहीतरी की अशोकन एम्पायरच्या पिरियडमध्ये खूप काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की सापडलेले आहेत. हो, याच्यावरून कुठेतरी इंडिकेट होतं की सिल्वरची काहीतरी की जी नाणी असतील ना त्यांचा जास्त प्रमाणात काहीतरी की वापर होत असावा. तिथे गोल्ड कमी प्रमाणात मिळण्याचं कारण काय होतं तर अगेन तेच आहे रेअर अशा असणारी काहीतरी की वस्तू आजही आपल्याला माहिती आहे की ती काहीतरी की महाग झाली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे गोल्डचे काहीतरी की जे मटेरियल्स असायचे ते मोस्टली काहीतरी की कन्फाईंड असायचे काहीतरी की तिकडं रिच पीपल त्यांच्याकडे आणि काही गरीब वगैरे व्यक्ती असतील त्यांच्याकडे पण ते असायचे मात्र ॲज अ काहीतरी की सिक्युरिटी किंवा काहीतरी काहीतरी डिपॉझिट म्हणून काहीतरी की घरामध्ये ते सेफली काहीतरी की कुठेतरी ठेवले जायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर मनी वॉज not only used for the trade, the government paid its official in cash. Okay, it's official in cash. अगेन एक इम्पॉर्टंट पॉईंट होता ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भातला तो म्हणजे काहीतरी की एंटायर इथलं काहीतरी की जे ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि त्यांचे जे एम्प्लॉय असेल ना त्यांची जी बेसिकली सॅलरी जी असायची ती इथं काहीतरी की कॅशमध्ये पेड केली जायची. ओके, ती इथं काहीतरी की कॅशमध्ये पेड केली जायची. आता याचा फायदा काय होता सगळ्यात मोठा. आता आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन काहीतरी की बेसिकली लँड असेल जी काहीतरी तिकडं इश्यू केली जाणार आहे इन रिटर्न ऑफ द सर्व्हिसेस. ओके, इन रिटर्न ऑफ द सर्व्हिसेस. आता याच्यामुळे काय होतंय फ्युडलिझम. ओके. फ्युडलिझम ज्यानं ते काहीतरी तिकडे अराईज होणार आहे किंवा कुठेतरी एमर्ज होणार आहे. सामंतशाही असं याला काहीतरी की म्हटलं जातं. आणि आफ्टर द काहीतरी की त्याला आपण म्हणू डिसइंटिग्रेशन ऑफ द मोरियन एम्पायर. मोरियन एम्पायरचं काहीतरी की डिसइंटिग्रेशन नंतर छोटे छोटे काहीतरी की किंगडम तिथं एमर्ज होणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की आफ्टर द डेथ ऑफ अशोका तिथे नेक्स्ट काहीतरी की जे रोलर्स असणार आहेत त्यांच्या पिरियडमध्ये अशा प्रकारे सर्व्हिसेसच्या काहीतरी काही रिटर्नमध्ये ग्रँड लँड आणि ती काहीतरी की दिली जाणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला लँड दिली जायची ती व्यक्ती तिकडं काहीतरी की कालांतराने स्वतःला तिकडे ॲज अ इंडिपेंडेंट डिक्लेअर करून द्यायची. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये खूप सारे असे काहीतरी की जे थिंग आहेत ते काहीतरी एमर्ज होणार आहेत स्वतःला काहीतरी काय इंडिपेंडेंट बनणार आहेत. ठीक आहे. तर तोच काहीतरी की एक काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा जो पॉईंट होता ना किंवा जी मिस्टेक होती ती इथं काहीतरी की अवॉइड केली गेली होती आणि त्याच्यामुळेच फ्युडल लॉर्ड जे होते ना ते आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. देन सॅलरीज वेअर रेंज ऑफ 48 पनास अँड द 60 पनास अ इयर. ओके, साधारणतः काहीतरी की जी पैशांची किंवा काहीतरी की पगाराची काहीतरी की रेंज होते ना ते आपल्याला इथं पाहायला मिळते.
आता कृष्यपण आपण काहीतरी कालच बघितलं होतं, एक पॉईंटचा काहीतरी हा प्रकार होता. ठीक आहे. पुढे हायर्ड लेबर्स वेअर कॉल्ड कर्मकारास. आता याच्यावरती पण काहीतरी प्रश्न विचारला गेलेला आहे. टर्म्स. ओके, टर्म. बेसिकली एन सी आर टीमध्ये जे बॉक्स असतात त्यामध्ये अशा प्रकारच्या टर्म्स मेन्शन केलेल्या असतात. तर कर्मकाराज म्हणजे काहीतरी बेसिकली तिथं दररोजच्या काहीतरी कामासाठी तिथं पैसे देऊन काहीतरी मिळवलेले हे कामगार असायचे, आणि काम झाल्यानंतर काहीतरी तिकडे त्यांना तिथे सोडून दिलं जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर देअर वेअर अ स्टेट मोनोपोली ऑफ मायनिंग, फॉरेस्ट, साल्ट, सेल ऑफ लिकर, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आर्म्स अँड ॲज वेल ॲज द मेटलर्जी. ओके, ॲज वेल ॲज द मेटलर्जी. तो हा पण काहीतरी एक नोटेबल असणारा काहीतरी पॉईंट आहे ना, तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. स्टेटची बेसिकली काहीतरी मोनोपोली असायची, म्हणजे मायनिंग ॲक्टिव्हिटी असेल, फॉरेस्ट ॲक्टिव्हिटी असेल आणि सॉल्ट ॲक्टिव्हिटी असेल, इव्हन लिकर आणि काहीतरी तिकडं आर्म्स आणि मेटलर्जी असेल, इथे फक्त आणि फक्त काहीतरी स्टेट गव्हर्नमेंटच काय करायची, प्रोडक्शन घ्यायची, किंवा सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असेल तिथे काहीतरी तिकडे स्टेट गव्हर्नमेंटच काहीतरी अंतर्गत यायच्या. प्रायव्हेट जे मेंबर्स असतील ना, त्यांना इथं काहीतरी अधिकार नव्हता उत्पादन काहीतरी घेण्याचा. ठीक आहे. तो पण काहीतरी एक नोटेबल असं असताना काहीतरी आपल्यासाठी इथं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काहीतरी पॉईंट बनतो. राईट. त्याच्यानंतर पुढं the society was clearly divided into four varna system, and slavery, dasas, existed in the society. Okay, existed in the society. आता इथं बुद्धीनं जरी काहीतरी तिकडे ऍक्सेप्ट केला गेलेला असेल तरी पण चातुर्वर्ण्य सिस्टम जी होती ना, ती काहीतरी तिकडे प्रेझेन्स होती. आणि त्याच्याही पुढे काहीतरी की दासा म्हणजेच काहीतरी बेसिकली स्लेवरी सिस्टम होती ना, ती पण काहीतरी एक्झिस्टेड होती, ती आपल्याला पाहायला मिळते. आता जसं आपण मगाशीच बघितलं ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमी, तसंच बेसिकली काहीतरी की स्लेवरीच्या संदर्भात पण काहीतरी की अर्थशास्त्रामध्ये काहीतरी इथं मेन्शन केलेलं आहे. डिफरंट डिफरंट टाईपचे काहीतरी की स्लेव्स, आणि त्या डिफरंट डिफरंट टाईपचे काहीतरी जे स्लेव्स आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी की अप्लाय होणारे डिफरंट डिफरंट लॉ जे आहेत ना, ते पण काहीतरी तिथे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर द सोसायटी वॉज डिवायडेड इंटू नंबर ऑफ कास्ट अँड सबकास्ट which were generally based on the same profession or occupation. ओके. सोसायटी जी होती ना, तिला काहीतरी की बेसिकली नंबर ऑफ कास्ट आणि काहीतरी की सब कास्टमध्ये जर डिवाइड झालेली आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि युजली काहीतरी की हे जे क्लासिफिकेशन होतं किंवा काहीतरी की जे डिवायडेशन होतं, ते प्रोफेशन किंवा काहीतरी की ऑक्युपेशनच्या काहीतरी की बेसिसवरती तिथं केलं गेलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर वर्ण संस्कारा विवाह और इंटर वर्ण or intercaste marriages too are reported, and they were two kind of, namely one first one is the anulom and second one is the pratilom. Okay. इंटरकास्ट वर्ण सिस्टम जी होती किंवा काहीतरी काही प्रॅक्टिसेस होत्या, त्या देखील काहीतरी फॉलो केल्या जात होत्या. ठीक आहे. बॅन केल्या गेलेल्या काहीतरी की नव्हत्या त्या पिरियडमध्ये. राईट. आणि याच्यामध्ये काहीतरी की दोन इम्पॉर्टंट टाईप आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे अनुलोम आणि काहीतरी की प्रतिलोम. आता अनुलोम मध्ये काय असायचं बेसिकली, ग्रूम म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून तिकडं जो वर असायचा किंवा काहीतरी की जो हॅजबंड असायचा, तो हायर वर्णामध्ये असायचा. आणि बेसिकली काहीतरी की तिथं जे ही असायचे काय म्हणून आपण त्याला ब्राईड, ती काहीतरी तिकडे लोअर वर्णामधून असायची. आणि प्रतिलोम मध्ये काहीतरी की उलट असायचं, तिथे जी ब्राईड असायची म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू वाईफ, ही हायर वर्णामधून असायची. आणि जो ब्रूम असायचा किंवा काहीतरी की जो पती असायचा तो काहीतरी तिकडं लोअर वर्णामधून असायचा, बिलॉंग. ठीक आहे. त्याच्यानंतर वाईल कौटिल्याज मेन्शन 9 कॅटेगरीज ऑफ स्लेव्ह. तो इथंच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, 9 प्रकारचे काहीतरी की जे स्लेव्ज होते त्यांच्यासाठी असणारे काहीतरी की लॉज ते देखील काहीतरी की मेन्शन केले गेलेले आहेत. However, Megasthenes report its absence, and Megasthenes also talk about the sevenfold societal division. Okay, sevenfold of social division. आता इथं बेसिकली काहीतरी की कॉन्ट्रोवर्सी किंवा काहीतरी की डिबेट आहे. मेगास्थनीचं काहीतरी की जे ऑब्झर्वेशन असेल त्याचं, आणि कौटिल्याचं काहीतरी की जे बुक आहे त्याच्यातलं काहीतरी ऑब्झर्वेशन. आता कौटिल्याने सांगितलं आहे की इथं 9 प्रकारचे काहीतरी की स्लेव होते. ओके, 9 प्रकारचे काय होते, स्लेव होते. आणि मेगास्थनीचं म्हणणं आहे काहीतरी तिकडे 7 प्रकारचे काहीतरी की सोसायटी डिवाइड केले. म्हणजे इथं फोरफोल्ड वर्ण सिस्टम जी होती ना, ती किती प्रकारची होती, 7 प्रकारची. आता इथं जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की मेगास्थनीसनी मे बी ऑक्युपेशन्स किंवा काहीतरी की प्रोफेशनच्या बेसिसवरती काय केलेलं असावं, एंटर सोसायटी डिवाइड केलेली असावी. ओके. ऑक्युपेशन किंवा काहीतरी की प्रोफेशन जे होते त्याच्या बेसिसवरती काहीतरी की एंटर सोसायटी असेल ती 7 भागामध्ये काहीतरी की डिवाइड केलेली असावी. आणि इथं
कौटिल्याने मात्र काहीतरी की बेसिकली 9 प्रकारचे काहीतरी की जे फ्लो होते ना ते मेन्शन केलेले आहेत आणि इव्हन काहीतरी की त्यांचे तिथे लॉस पण. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲज पर द जातका स्टॉल्स टेल्स अनटचेबल्स लाईक द चंडालास निषाद साबार इटीसी ऑल्सो मेन्शन or existed and were treated unhumanly. ओके. अनटचेबल्स यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती देखील काहीतरी काय म्हणू आपण त्याला डिस्क्राईब काहीतरी केले गेले होते आणि ग्रॅज्युअली किंवा काहीतरी की फर्दर त्यांच्यावरचे काहीतरी की जे आपण त्याला म्हणू तिकडं ज्या अनह्युमन अशा ट्रीटमेंट असतील ना त्या काय होणार आहेत तिकडं हळूहळू किंवा काहीतरी की टप्प्याटप्प्याने तिकडं इन्क्रीज होत जाणार आहेत राईट. त्याच्यानंतर वुमन्स पोझिशन इन सोसायटी deteriorated severely. Widow remarriage stopped. Then the institution of Ganikas, prostitution, was also expanded. Okay, was also expanded. वुमनची जी पोझिशन आहे ना ती फर्दर काहीतरी की आपण त्याला म्हणू ग्रॅज्युअली किंवा काहीतरी की टप्प्याटप्प्याने अजून काहीतरी इकडे खालावणार आहे. ओके. आता बेसिकली काहीतरी की त्याच्यामध्ये आपण म्हणू की त्यांना काहीतरी की बेसिकली जे एज्युकेशनचे राईट असतील सोसायटल राईट असतील पॉलिटिकल राईट असतील ना ते तर हळूहळू काहीतरी इकडे स्टॉप केले जाणार आहेत किंवा प्रोहिबिटेड काहीतरी की केले जाणार आहे. ठीक आहे. आणि प्रॉस्टिट्यूशन म्हणजेच काहीतरी की गणिका यांचे जे नंबर किंवा काहीतरी की हे जी इन्स्टिट्यूशन असेल ना ते देखील काहीतरी की फर्दर एक्सपांडेड झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. देन सेम अशोकांनी सॉरी कौटिल्याचं जे अर्थशास्त्र असेल त्याच्यामध्ये पण काहीतरी की त्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. ओके. Most artisans were Shudras. It they were was paid and subjected to forced labor, known as the Vishti. known as the Vishti. इथे मोस्ट ऑफ दी काहीतरी जे आर्टिसन्स असतील ना किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कलाकार कामगार हे कोण असायचे बेसिकली काहीतरी की शूद्रच असायचे आणि त्यांना काहीतरी की त्यांच्या कामाच्या काहीतरी की मोबदल्यात सॅलरी ज्या असायच्या ना त्या खूपच काहीतरी की कमी प्रमाणात काहीतरी तिकडे पेड केल्या जात होत्या. ठीक आहे. अगेन एक इम्पॉर्टंट असे काहीतरी की प्रॅक्टिस असायची जिथे काहीतरी की फॉलो केले जायचे ती म्हणजे काहीतरी की फोर्स लेबर त्यालाच काय म्हटलं गेलं होतं विष्टी. आता हा पण काहीतरी की एक प्रकारचा टर्म आहे जी एन सी आर टीच्या काहीतरी की बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे आणि ॲज अ पी वाय क्यू पण आहे. ओके. विष्टी. फोर्स लेबर म्हणजे काहीतरी की कामाचा काहीतरी की कोणताही मोबदला न देता त्यांच्याकडून काहीतरी की कामं करून घेतली जायची. आता त्याला काहीतरी तिकडं आपण त्याला बंधुआ मजदूर कशासोबत काहीतरी की वर्ड आहे ना तो इथे यूज करू शकतो. ओके. विष्टीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला थर्ड इथे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की धम्मा ऑफ अशोका. ओके. धम्मा ऑफ अशोका. तो त्याच्या संदर्भातली काही इन्फॉर्मेशन आहे थोडीशी आपण इथं डिस्कस करूया. ओके. ओके. ठीक आहे. बघूया पुढे आपण अशोकाने एडिक्टचा सॉरी अशोकाचा काहीतरी बेसिकली धम्मा. ठीक आहे. So Ashoka was a Buddhist, but he also promoted a few principles of morality known as the Dhamma. तर बऱ्याचदा इथं काहीतरी की आपण त्याला म्हणू खूपच काहीतरी की कॉम्प्लिकेटेड करून ठेवला असा गेलेला काहीतरी की क्वेश्चन आहे त्याचा आन्सर ते म्हणजे काहीतरी की बेसिकली अशोकाच काहीतरी की धम्मा. तो अशोकाचा हा धम्मा काय होता किंवा काय नाही याच्यावरती काहीतरी की तिकडं तिथे त्यांनी काहीतरी की क्वेश्चन थोडक्यात काहीतरी की आपण त्याला म्हणू बुद्धिझम जरी काहीतरी तिकडं ऍक्सेप्ट केलं गेलं होतं तरी पण एंटर काहीतरी की बुद्धिस्ट प्रिन्सिपल अप्लाय न करता काहीतरी की आपण त्याला म्हणू काही असे इम्पॉर्टंट काहीतरी की मोरल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं काहीतरी की गुड कंडक्ट किंवा काहीतरी की बिहेवियरल काहीतरी की जे कोड होते ना ते इथं काहीतरी की अशोकाच्या धम्मामध्ये मेन्शन केले गेलेले होते. कोणासाठी तर काहीतरी की आपण त्याला म्हणू कॉमन पीपलसाठी आणि इव्हन काहीतरी की सगळ्यांच्यासाठी. ठीक आहे. आपल्या आचरणमध्ये काही इम्पॉर्टंट काहीतरी की हे जे बिहेवियरल कोड आहेत ना किंवा काहीतरी की तिकडं गुड कंडक्ट आहेत हे काहीतरी की असावे आणि हे सांगणारेच काहीतरी की बेसिकली आपण म्हणू जे कन्सेप्ट होते ना तिलाच काय म्हणलं गेलेलं होतं अशोकाचा काहीतरी की बेसिकली धम्मा. ओके. अशोकाचा धम्मा. So it basically included four important cardinal points, which is known as tolerance, non-violence, good conduct, as well as welfare. Okay, as well as welfare. So इथे अशोकाच्या काहीतरी काही धम्मामध्ये आपल्याला हे चार इम्पॉर्टंट काहीतरी की म्हणून त्याला प्रिन्सिपल्स आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे आपल्याला माहितीच आहे सहिष्णुता. म्हणजे इतरांचे काहीतरी काही ओपिनियन आहेत ते आपण काहीतरी की ऍक्सेप्ट तर केलेच पाहिजेत आणि इव्हन काहीतरी की त्यांचं तिथं काहीतरी की आपण तिथं मान आणि सन्मान पण ठेवला पाहिजे.
ओके. त्याच्यानंतर काहीतरी नॉन व्हायलेन्स आपल्याला माहितीच आहे, अहिंसा. अहिंसेचा तत्व काहीतरी आपल्याला इथे सांगायला नको. इव्हन काहीतरी गुड कंडक्ट. आता गुड कंडक्ट इथे थोडासा काहीतरी इम्पॉर्टंट बनतो. म्हणजेच काहीतरी की आपले बिहेवियरल जे कोड आहेत ना ते काहीतरी मेंटेन केले गेलेले होते, जे युजली आपण काहीतरी तिथं मॉरलिटीमध्ये काहीतरी पाहायला मिळतात किंवा काहीतरी आपण बघू शकतो. तर हे काय होते, ओबिंग पॅरेंट्स अँड द एल्डर्स. ओके. आपले जे काहीतरी की वडीलधारी व्यक्ती असतील आणि काहीतरी की आपले जे काहीतरी की पालक असतील ना, त्यांचा काहीतरी की आपण मान सन्मान आणि इव्हन काहीतरी की त्यांच्या ज्या शब्द आहेत ते काहीतरी की आपण तिथं पाळले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट ऑफ ब्राह्मणाज अँड द मॉंग्स. ओके. रिस्पेक्ट ऑफ द ब्राह्मणाज अँड मॉंग्स. तो अगेन एक काहीतरी नोटेबल पॉईंट होता. इवन ही अडॉप्टेड द बुद्धिझम. He did not discriminate. Okay, he did not discriminate or discriminate as well as the त्याला आपण म्हणू शकतो थोडंसं काहीतरी त्याचं फार त्याच्या काहीतरी कंडिशन अप्लाय केल्या गेलेल्या नव्हत्या इतर काहीतरी की त्याला रिलिजनसाठी. ओके, इतर रिलिजनसाठी तो बुद्धिझम अडॉप्ट करून त्यांनी काहीतरी की ब्राह्मण असेल म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणजे वेदिक काहीतरी थोडं कल्चर किंवा काहीतरी वेदिक रिलिजन त्याचा त्यांनी काहीतरी रिस्पेक्टच ठेवला होता अशोकाने. आणि सांगितलं होतं ब्राह्मण्स असतील किंवा काहीतरी मॉंक्स असतील ना, त्या सगळ्यांचा काहीतरी तिकडे रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. ठीक आहे. आणि फोर्थ वन होता तो म्हणजे काहीतरी की वेलफेअर, लोकांचं काहीतरी इकडं कल्याण. तर हे काहीतरी की सगळ्यांच्या द्वारेच काहीतरी झालं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अशोकाच्या काही धम्मामध्ये हे 4 इम्पॉर्टंट काहीतरी की मोरल प्रिन्सिपल्स किंवा काहीतरी की आपल्याला कोड जे होते ते काहीतरी की पाहायला मिळतात. अपार्ट फ्रॉम दॅट न्यू ऑफिशियल्स नोन एज द धम्म महामात्य. ओके. धम्म महामात्य वेर ऑल्सो अपॉइंटेड फॉर प्रमोशन ऑफ धम्मा. तर वरती आपण काहीतरी की हा जो धम्मा बघितला याचं प्रमोशन असेल किंवा याचं काहीतरी की आपण बेसिकली काय म्हणू तिकडं काहीतरी की फर्दर एक्सपान्शन जे असेल ना याच्यासाठी इथे एक नवीन काहीतरी की ऑफिशियल जे होते ना ते काहीतरी की अपॉइंटेड केलेले होते. आणि यांची ड्युटी काय होती की वेगवेगळ्या काहीतरी की प्रदेशामध्ये आणि एरियामध्ये हा जो बेसिकली काहीतरी की अशोकाचा जो धम्मा आहे ना त्याला काय करायचं तिकडं प्रचलित करायचं किंवा काहीतरी की लोकांना तिथे सांगून द्यायचं. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता एखादा काहीतरी की धम्म महत्व असेल तो काय करणार, फिरत फिरत एखाद्या गावामध्ये जाणार आणि जिथं ज्या लोकांना काहीतरी की वाचता येत नाही. आता इथे काय होतं, पुढे आपल्याला काहीतरी की पाहायलाच मिळेल एडिक्ट्स आणि काहीतरी की तिकडे पिरल इन्स्क्रिप्शन. तर ज्या व्यक्तींना काहीतरी की वाचताच येत नाही त्यांनी काय करायचं, तो अशांच्या काहीतरी की तिकडे आपण म्हणून सोयीसाठी काय केलं होतं, धम्म महामात्य जो होता त्याला काहीतरी अपॉइंट केलं होतं. तो हा काय करणार, त्या पर्टिक्युलर काहीतरी की खेड्यामध्ये किंवा गावामध्ये जाणार किंवा त्या वस्तीमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी जाऊन काहीतरी की बेसिकली अशोकाचा जो धम्म आहे तो काय करणार तो एक्सप्लेन करणार. तर हे जे काम होतं ते काहीतरी की बेसिकली धम्म महामंत्रालय इथं दिलं गेलेलं होतं. राईट. त्याच्यानंतर पुढे संघमित्रा. ओके. ही वॉज द डॉटर ऑफ अशोका वॉज सेंट टू ताम्रपाणी known as the श्रीलंका फॉर द कन्वर्जन ऑफ वुमन इन श्रीलंका टू बुद्धिझम. अशोकाची बेसिकली काहीतरी जी मुलगी आहे ना संघमित्रा, तिला काहीतरी की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की इथे श्रीलंकामध्ये जाऊन काहीतरी तिकडं बुद्धिझम जो असेल ना त्याला काय करायचं तिकडं एक्सपान्शन करायचं किंवा लोकांना काहीतरी की तो समजून द्यायचा. ओके. त्याच्यानंतर Ashoka's Dhamma cannot be regarded as a sectarian faith. Okay, cannot be regarded as a sectarian faith, and his teaching were intended to maintain existing order on the basis of tolerance. Okay, on the basis of tolerance. So आता इथं बऱ्याचदा काहीतरी की डिबेट आहे ती काहीतरी की हिस्टोरियन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते की अशोकाचा धम्मा जो होता इट कॅनॉट रिकॉर्डेड ॲज अ सेक्टरियन फेथ. ओके. म्हणजे काय, एक पर्टिक्युलर काहीतरी की त्यांनी धर्म जो होता तो काहीतरी की अडॉप्ट केला होता कशासाठी. ओके. पर्टिक्युलर काहीतरी की धर्म जो होता ना तो त्यांनी अडॉप्ट केला होता, तो कशासाठी केला होता, ॲज अ सेक्टोरियन म्हणजे काहीतरी की सेक्ट आहे त्याला फॉलो करण्यासाठी की अजून काही त्याच्या पाठीमागचं काहीतरी की मोटिवेशन होतं. तो काय म्हणू आपण इथं रोमिला थापर जे आहेत एक इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे आपल्याला पाहायला मिळतात हिस्टोरियन्स आहेत. ठीक आहे. आणि इव्हन काहीतरी की रामचंद्र गुहा जे आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे, बेसिकली काहीतरी की अशोकाचा हा धम्म महामंत्र होता हा कोणत्याही प्रकारचा काहीतरी काय सेक्टोरियन फेथ नव्हता. ओके. कुठल्याही एका काहीतरी की सेक्टरवरती याचा विश्वास ठेवून त्यांनी काहीतरी की हे त्याचं स्टार्ट केलं गेलेलं नव्हतं. तर मग याच्या पाठीमागं दुसरा उद्देश काय होता, तर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की असणारी जी टेरिटरी आहे तेवढ्या किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये असणारे जे काहीतरी की हे एम्पायर आहे ना ते फॉलो कसं करायचं किंवा काहीतरी की याला कंडक्ट कसं करायचं किंवा हे कंटिन्यू कसं करायचं याचं काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन. तर मग याच्यासाठीच त्यांनी काय केलं गेलं होतं ॲज पर द काहीतरी की रोमिला थापर आणि रामचंद्र गोवा.
तिथे अशोकाने काय केलं होतं, धम्म जो होता तो काहीतरी अडॉप्ट केला होता आणि त्याच्यातून एक्झिस्टिंग काहीतरी लॉ अँड ऑर्डर जे असेल ते काहीतरी मेंटेन ठेवायचे ॲज अ टॉलरन्सच्या काहीतरी बेसिसवरती, असं इथं काहीतरी प्रिस्क्राईब करतात किंवा त्यांनी काहीतरी ह्या प्रकारचं मत त्यांना ते मांडलेलं आहे. ओके. आणि बाकीच्यांचं म्हणणं आहे की अगेन तेच असेल की बुद्धिझममधले जे इम्पॉर्टंट काहीतरी कन्सेप्ट आहेत ते तिथं काहीतरी फॉलो करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, ते अडॉप्ट केलं होतं किंवा काहीतरी त्याला कुठेतरी फॉलो केलं गेलेलं होतं. राईट. सो दिस इज द सम सॉर्ट ऑफ द अशोकाज धम्म. राईट. नेक्स्ट पॉईंट आपण इथे डिस्कस करूया तो म्हणजे काहीतरी की अशोकाज एडिक्ट अँड इन्स्क्रिप्शन्स. ठीक आहे. अशोकाज एडिक्ट अँड इन्स्क्रिप्शन्स. 4th नंबरचा काहीतरी एक्सपेक्ट तिथं आपल्याला पाहायला मिळतो. अशोकान एडिक्ट अँड इन्स्क्रिप्शन. ठीक आहे. So they are the most important source of history of Mauryan period, and depending upon their three size, they are categorized as follow. Okay, they are categorized as follow. इथं सुरुवातीलाच काहीतरी आपण बघितलं होतं, आर्किओलॉजिकल काहीतरी सोर्समध्ये अशोकान काहीतरी इन्स्क्रिप्शन्स असतील आणि काहीतरी सॉरी अशोक काहीतरी जे एडिक्ट्स असतील आणि काहीतरी त्याचे जे पिलर इन्स्क्रिप्शन्स असतील ना, ते एक महत्त्वपूर्ण काहीतरी आपल्याला इथे इन्फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आता इथे त्यांच्या कॅटेगरीवरून काहीतरी बेसिकली त्यांना तिथं कॅटेगराईज किंवा काहीतरी इकडे आपण म्हणू क्लासिफाईड केलेलं आहे. एक म्हणजे मेजर आणि काहीतरी मायनर रॉक एडिक्ट्स. ओके, मेजर अँड काहीतरी मायनर रॉक एडिक्ट्स. आणि दुसरं म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणू देतो मेजर अँड मायनर पिलर एडिक्ट्स. ओके, मेजर अँड मायनर पिलर एडिक्ट्स. आता हे एक्झॅक्टली काय होते, तर आपण असं म्हणू, पहिला म्हणजे काहीतरी की हा मेजर अँड मायनर रॉक एडिक्ट्स. दगड असायचा असा मोठा आणि ह्या दगडावरती काहीतरी असं इन्स्क्रिप्शन जे आहे ते कोरलेलं आहे. म्हणजेच काय बेसिकली हे जे मोरल प्रिन्सिपल्स आहेत ना हे इथे दिलेले आहेत किंवा मांडलेले आहेत. ओके. कधीतरी मुंबईला वगैरे काहीतरी तुम्ही विजिट जर केलं किंवा कोणत्या तरी काहीतरी एखाद्या नॅशनल म्युझियममध्ये जर एंटर केलं तुम्ही किंवा काहीतरी कधी पाहायला गेला तर तुम्हाला डेफिनेटली काहीतरी हे पाहायला मिळेल. मुंबईला ज्या कानेरी केव्ज आहेत ना तिथं सोपारा त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट असं असतं काहीतरी अशोकाचं जे एडिक्ट आहे. ओके, हे वाला रॉक एडिक्ट म्हणतो आपण त्याला, तिथं काहीतरी पाहायला मिळतात. ठीक आहे. तो मेजर काहीतरी 16 आणि काहीतरी 2 मायनर अशा आपल्याला काहीतरी रॉक एडिक्ट तिथं पाहायला मिळतात. आता हे मेजर आणि मायनर म्हणजे काय आहेत बेसिकली, तर हे 16 काय आहेत बेसिकली ह्यावाल्या त्या लाईन्स आहेत तिथं बरं का, लाईन्स आहेत अशा त्या इथं मेन्शन केलेल्या आहेत. काही ठिकाणी काहीतरी या दोनच लाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके. बऱ्याचदा हे काय म्हणतात का नाही जे हे असतील टीचर्स असतील यांच्याकडून काहीतरी कन्फ्युजन होतं. हे जे नंबर्स आहेत ना हे काहीतरी रॉक एडिक्टचे आहेत. रॉक एडिक्टचे नाही आहेत, तर त्या ज्या लाईन्स आहेत हे इथे मेन्शन केल्या गेलेल्या त्या लाईनचे काहीतरी बेसिकली हे नंबर आहेत. तो एक लाईन दुसरी लाईन तिसरी लाईन असे काहीतरी मेन्शन केलेले आहेत आणि ते सगळे काहीतरी बेसिकली आपल्यासाठी काहीतरी ते ऑर्डर्स आहेत कॉमन पीपलसाठी. ते सांगितलेलं आहे तुम्ही तुमचे जे पॅरेंट्स असतील त्यांचे रिस्पेक्ट ठेवले पाहिजे, वडीलधारे असतील त्यांचे रिस्पेक्ट ठेवले पाहिजे, त्यांचे काहीतरी जे ऑर्डर्स असतील त्या तुम्ही ओबे केल्या पाहिजेत आणि सो ऑन. असं सगळं वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी किती लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं काहीतरी की आपण त्याला म्हणू याच्यामधलं रॉक एडिक्ट. दुसरा आहे तो काहीतरी की पिलर एडिक्ट. आता पिलर एडिक्ट म्हणजे काहीतरी की अशा प्रकारचा एक मोठासा स्तंभ आहे आणि या स्तंभावरती अशी इन्फॉर्मेशन आहे ती लिहिलेली आहे. अगेन तेच अशा 17 लाईन आहेत त्याच्या आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. म्हणजेच काय बेसिकली काहीतरी की अशोकाची जे इन्फॉर्मेशन आहे किंवा काहीतरी त्याचे जे रूल्स आहेत हे असे काहीतरी की तिकडं लाईनमध्ये काय केले गेलेले आहेत मेन्शन केलेले आहेत. एक आहे तो म्हणजे काहीतरी की दगड आहे मोठा त्याच्यावरती आणि दुसरा म्हणजे काहीतरी असा पिलर आहे त्याच्यावरती काहीतरी जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की रॉक एडिक्ट आणि काहीतरी की पिलर एडिक्ट. ठीक आहे. आता इथं दीज आर रिपोर्टेड फ्रॉम प्लेस लाईक मेरूत, सोपारा, कौशंबी, सांची, सारनाथ, लौरिया, नंदीगड, लौरिया, अरिराज, रामपूर अँड लुंबिनी, नेपाल, अँड इन अँड अराउंड द गंगा व्हॅली. ओके, अँड इन अराउंड द गंगा व्हॅली. आता हे मुख्यतः काहीतरी की जर आपण हे प्लेस सगळेचे सगळे जर बघितले ना तिथं काहीतरी की आपल्याला एक रफ अशी आयडिया पाहायला मिळते. जे इम्पॉर्टंट काहीतरी की ट्रेडिंग रूट्स होते ना किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं डिक्रीज क्रॉस किंवा काहीतरी की ज्या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण रूट्स एकत्र येतात अशा ठिकाणी हे काहीतरी की जे एडिक्ट्स होते ना ते काय केले गेलेले तिथं
स्थापन केले गेलेले आहेत किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून तिथं ते सेटअप केले गेले होते. कारण का येणं जाणारी लोक असतील आणि त्यांचं काहीतरी डेफिनेटली तिथं काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट येईल. ओके. त्याच्यानंतर द नॅशनल एम्ब्लम ऑफ इंडिया टेकन फ्रॉम द अशोकाज सारनाथ पिलर. ओके. आता सारनाथमध्ये बेसिकली काहीतरी जो पिलर एडिक्ट होता ना तिथूनच बेसिकली काहीतरी आपला नॅशनल एम्ब्लम आहे ना तो काहीतरी घेतलेला आहे. असा एक लोटस आहे आणि त्याच्यावरती काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. तिथं 3 टायगर आहेत, 4 टायगर आहेत. ओके, लायन सॉरी. आणि मध्ये अशोकाचा सॉरी बुद्धांचा काहीतरी बेसिकली बुद्ध चक्र तिथे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर द नेम ऑफ अशोका ऑकर्स ओनली वन मायनर एडिक्ट्स. ही वॉज द फर्स्ट किंग हू स्पीक विथ द पीपल डायरेक्टली थ्रू द इन्स्क्रिप्शन. आता इथं मस्की मस्कीचं काहीतरी बेसिकली आपल्याला तिथं पाहायला मिळतं. एक एडिक्ट आहे. ओके, रॉक एडिक्ट आहे आणि त्या रॉक एडिक्टवरतीच काहीतरी अशोकाचं नाव आहे ना ते अशोका म्हणून काहीतरी मेन्शन केलेलं आहे. इतर ठिकाणी काहीतरी पियाम पिय दासे. ओके, पियाम पिय दासे अशा प्रकारे काहीतरी त्यांनी तिथं स्वतःला मेन्शन केलेलं आहे. फक्त एकच मस्कीचं काहीतरी बेसिकली जे रॉक एडिक्ट आहे ना त्या ठिकाणी त्याचं नाव जे आहे ते काहीतरी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि अगेन ही काहीतरी पहिली तशी काहीतरी व्यक्ती होती तिने काय केलं होतं लोकांना तिथं काहीतरी डायरेक्ट जो संदेश होता ना तो अगेन काहीतरी सेम इन्स्क्रिप्शनवरून काहीतरी दिलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं द मेनली इन्स्क्राईब इन प्राकृत लँग्वेज अँड ब्राह्मी स्क्रिप्ट. ओके, ब्राह्मी स्क्रिप्ट अगेन एक इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. लँग्वेज जर आपण तिथे बघितली ह्या सगळ्या काहीतरी बेसिक जे हे आहेत त्यामुळे आपण त्याला रॉक आणि काहीतरी तिकडे पिलरेटिक्स त्यांची आपल्याला इथं प्राकृत काहीतरी पाहायला मिळते. ठीक आहे. हा व्यवहार स्क्रिप्ट द्यायची काहीतरी ब्राह्मी आणि त्याच्यासोबतच काहीतरी घ्यायचं खारोष्ट्री. ओके, खारोष्ट्री हे देखील काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळते. तो इंडियन सब कंटिनेंट असेल तिथं काहीतरी आपल्याला ब्राह्मी ही स्क्रिप्ट देण्याची पाहायला मिळते. आणि थोडंसं जर आपण तिकडे वेस्टला गेलो म्हणजे तक्षशिला किंवा काहीतरी की अफगाणिस्तानचा वगैरे तिकडे पार्ट असेल ना तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी की खारोष्ट्री ही जी इम्पॉर्टंट असणारी स्क्रिप्ट आहे ना ती काहीतरी पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर द इन्स्क्रिप्शन ऑफ मेन्सेरा अँड शहाबाज गरी इन पाकिस्तान आर इन प्राकृत लँग्वेज. ओके, आर इन प्राकृत लँग्वेज बट इन खारोष्ट्री स्क्रिप्ट. ओके, खारोष्ट्री स्क्रिप्ट. तो जसं मी आत्ताच तुम्हाला इथं सांगितलं वेस्टचे पार्टला जे काहीतरी असणारे इम्पॉर्टंट इन्स्क्रिप्शन्स आहेत किंवा जे पिलर एडिक्ट्स आहेत त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती काहीतरी खारोष्ट्री स्क्रिप्टमध्ये इथे दिली गेलेली आहे. तो तिकडची इराणियन किंवा काहीतरी आपण म्हणून ग्रीक काहीतरी जो इन्फ्लुएन्स आहे ना तो इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडमिनिस्ट्रेशन. दिस इज द आय थिंक 5th नंबर ॲस्पेक्ट ऑफ द मोरियन एम्पायर. ओके, 5व्या नंबरचा काहीतरी काय ॲस्पेक्ट आहे ते म्हणजे काहीतरी बेसिकली मोरियन ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, मोरियन ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे जे पॉईंट आहेत ते काहीतरी आपण इकडे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघूया आपण बेसिकली काहीतरी मोरियन ॲडमिनिस्ट्रेशन. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं आर्ट अँड आर्किटेक्चर आणि त्याच्याही सोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणतो तो म्हणजे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तर ते थोडंसं काहीतरी आपण इकडं डिस्कस करूया. तर पहिलाच पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की it was a central administration or it has a nature it had nature of central administration. आता central administration म्हणजे काय king was the nucleus and was assisted by the मंत्री परिषद. किंग जो होता तो काहीतरी इकडे केंद्रस्थानी असणारा काहीतरी कसं आपण त्याला म्हणू पॉईंट होता. म्हणजे तिथूनच काहीतरी सगळ्या पॉवर जो काहीतरी तिकडं डिराईव्ह झाल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे. हा व्यवहार त्याला तिथं मदत करण्यासाठी काहीतरी की एक मंत्री परिषद होती काहीतरी प्रेझेन्स होते. आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात युवराज असेल पुरोहित असेल सेनापती असेल आणि काहीतरी अदर्स इम्पॉर्टंट काहीतरी मंत्री जे आहेत ते काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. पण किंवा काहीतरी डिसिजन असायचा फायनल तो इथं काहीतरी मुख्यतः किंग कडूनच काहीतरी घेतला जायचा. आणि म्हणूनच काहीतरी त्याला म्हटलं जातं इथं सेंट्रल काहीतरी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा काहीतरी सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. त्याच्यानंतर द हायेस्ट ऑफिसर वेअर कॉल्ड ॲज द कीर्ताज और अध्यक्षकाज. ओके, अधीक्षकाज द सुपरिटेंडेंट अँड मॅनेज 26 डिपार्टमेंट. ओके, मॅनेज 26 डिपार्टमेंट. तिथे काहीतरी की इम्पॉर्टंट जे हायेस्ट ऑफिशियल्स असायचे त्याच्यामध्ये आपल्याला कीर्ताज आणि अधीक्षक
हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी ऑफिशियल्स आहेत ना ते पाहायला मिळतात. कालच्याच काहीतरी लेक्चरमध्ये देत आपण डिस्कस केलेलं होतं. अपार्ट फ्रॉम काहीतरी की त्याला आपण देतो म्हणू मंत्री. मंत्री जे असतील ना त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळ्यात हायेस्ट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्यात उच्चस्तरीय असं जे पद होतं ना ते अधीक्षकाचं असायचं. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी की जे अधीक्षक असायचे त्यांना तिथे वेगवेगळी काहीतरी की नावं दिलेली होती. जसं इथं काहीतरी की आपण बघू शकतो शुल्काधीक्षक. शुल्काधीक्षक म्हणजे काहीतरी की ऑफिसर इन चार्ज ऑफ रॉयल इन्कम. ओके, ऑफिसर इन चार्ज ऑफ रॉयल इन्कम. तसे डिफरंट डिफरंट काहीतरी की अधीक्षक होते वेगवेगळ्या काहीतरी की ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनच्या नंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट ऑफिसर. कोणते इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियल्स आहेत ते काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतात. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की मंत्री म्हणजेच काहीतरी की चीफ मिनिस्टर. त्याच्यानंतर काहीतरी की मंत्री परिषद अध्यक्षका, काउन्सिल ऑफ हेड किंवा काहीतरी की मंत्री परिषदेचा काहीतरी की आपण त्याला म्हणू मुख्य. त्याच्यानंतर पुरोहित, चीफ प्रिस्ट. त्याच्यानंतर काहीतरी की सेनापती, कमांडर इन चीफ. त्याच्यानंतर युवराज, क्राऊन इन प्रिन्स. त्याच्यानंतर काहीतरी की सम्राता, रेव्हेन्यू कलेक्टर. तर समग्र हा किंवा काहीतरी की सम्राता याच्या संदर्भात आपण तिथं काहीतरी की लिटरवेदिक पिरियडमध्येच काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. शुल्काधीक्षक, ऑफिसर इन चार्ज ऑफ रॉयल इन्कम. या ठिकाणी काहीतरी की इन्कम तिथं स्टोअर केला जायचा त्याचं काहीतरी की असणार तिथं हेड. स्पायसेस, ओके, याला गुधा परिषदच काहीतरी म्हणून ओळखला जात होतं. आणि त्यासोबतच काहीतरी की इंट्रोमर्स म्हणजेच परवधीक्षकास प्लेड इन इम्पॉर्टंट रोल. ठीक आहे. लास्ट त्याच्यानंतर इथं आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की लोकल ॲडमिनिस्ट्रेशन. सो हिअर द मोरियन स्टेट ऑल्सो हॅड अ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ॲज वेल ॲज द म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन. तर ज्या ठिकाणी गावं असायची त्याकडे लोकल काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन असायचं. आणि ज्या ठिकाणी सिटी किंवा काहीतरी की अर्बन काहीतरी की जे टाउन असायचे त्या ठिकाणी आपल्याला इथं म्युन्सिपल काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ना ते पाहायला मिळतं. साधारणतः विश और अहराज असं बेसिकली कोणाला म्हटलं जायचं तर ते म्हणजे डिस्ट्रिक्टला. ओके ओके. अँड दे वेआर द युनिट्स ऑफ द प्रोव्हिन्स. तो एंटर काहीतरी की जे प्रोव्हिन्स असायचं ते काहीतरी की डिवायडेड केलं असायचं कशामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हे जे डिस्ट्रिक्ट असायचे ह्यांना काय म्हटलं जायचं विश किंवा काहीतरी की अहराज. ठीक आहे. देन द मेगास्थनीज अकाउंट मेन्शन द 6 कमिटीज ऑफ द 5 मेंबर्स each for the administration of the municipalities. ओके, फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द म्युन्सिपाल्टीज. अर्बन काहीतरी की जे एरिया असायचे किंवा जे टाउन असायचे ना त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी की 6 कमिटी काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, 6 कमिटी. एक काहीतरी की अर्बन टाउन असेल ना त्या ठिकाणी 6 कमिटी असायच्या. आणि प्रत्येक कमिटीमध्ये 5 काहीतरी की मेंबर असायचे. ओके, सो एक कमिटी आणि त्याचे काहीतरी की हे 5 मेंबर, राईट. तो अशा प्रकारे किती कमिटी होत्या टोटल काहीतरी की 6 कमिटी होत्या. ओके, अशा प्रकारे 6 कमिटी होत्या. आणि ईच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट डिफरंट वर्क. प्रत्येकची कमिटी होती काहीतरी डिफरंट डिफरंट वर्कसाठी तिथे रिस्पॉन्सिबल असायची. सॅनिटेशन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणून क्लिनिंग असेल, त्याच्यानंतर काहीतरी की येण्या जाणाऱ्या लोकांची काहीतरी की इन्फॉर्मेशन असेल ती मेंटेन करणारी कमिटी असेल. ओके, आणि सो ऑन अशा काहीतरी की 6 इम्पॉर्टंट कमिटी होत्या. प्रत्येक काहीतरी की 5 मेंबरनी काहीतरी की इन्क्लुडेड. आणि याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की मेगास्थनीसने आपल्याला इथे दिलेली आहे. ओके. पुढे इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियल. हा जो पार्ट आहे तो थोडासा काहीतरी कडे इम्पॉर्टंट बनतो. सुरुवातीलाच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलेलं होतं. अपार्ट फ्रॉम काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी की युनिट. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट बनतो तो म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट ऑफिशियल्स अँड देअर प्रोफाईल. ओके, किंवा काहीतरी त्यांचं काम करायचं ते. तो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सीता अधीक्षक. ओके, सीता अधीक्षक. त्याचं बेसिकली काहीतरी की काम काय असायचं की सुपरवाईज ॲग्रिकल्चर. आता सीता म्हणजे आपण मगाशी बघितलं होतं याला काय म्हणलं गेलं होतं क्राऊन लँड. म्हणजे अशी जमीन जी काहीतरी तिकडं राजाच्या मालकी हक्काची आहे तिला काय म्हणलं गेलं होतं तिकडं सीता. म्हणजेच काहीतरी ॲज अ क्राऊन लँड. याचा बेसिकली काहीतरी जो हेड असायचा किंवा काहीतरी की जी ॲग्रिकल्चर असायची किंवा ह्या ॲग्रिकल्चर फील्डचा जो हेड असायचा त्याला सीता अधीक्षक असं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की पाणाधीक्षक. ओके, पाणाधीक्षक. ही वॉज अ सुपरिटेंडेंट ऑफ द कॉमर्स. ओके, सुपरिटेंडेंट ऑफ कॉमर्स.
पाना अधीक्षक. तो कॉमर्स ज्या काहीतरी काही ॲक्टिव्हिटीज असायच्या त्याच्या संदर्भातला काहीतरी जो हेड असायचा त्याला पाना अधीक्षक काहीतरी म्हटलं गेलं जातं. त्याच्यानंतर युक्ता. युक्ता ही वॉज अ सबऑर्डिनेट रेव्हेन्यू ऑफिशियल. तो रेव्हेन्यू ऑफिशियल असायचा त्याचा काहीतरी सबऑर्डिनेट असणारा ऑफिशियल जो होता त्याला इथे युक्ता म्हटलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर प्रसादिकास चीफ रेव्हेन्यू ऑफिशियल. याचाच काहीतरी की युक्ताचा जो हेड असायचा त्याला प्रसादिका काहीतरी म्हटलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर आहे स्थानिका, हेड ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन और वर्क अंडर द प्रदेशिका. तर इथं गावाच्या काहीतरी लेवलला बेसिकली जो रेव्हेन्यू ऑफिशियल असायचा तो प्रदेशिका असायचा आणि त्याच्या काहीतरी अंतर्गत असायचा तो म्हणजे काहीतरी स्थानिका. आणि गाव लेवलचं काहीतरी जे ॲडमिनिस्ट्रेशन असायचं ना त्याचा हा स्थानिका जो होता तो काहीतरी हेड होता. ठीक आहे. पुढे आहे राजुका. ओके, राजुका रेव्हेन्यू सेटलमेंट ऑफिशियल. ओके, रेव्हेन्यू सेटलमेंट ऑफिशियल. त्याच्यानंतर पुढे आहे तो म्हणजे काहीतरी इकडं समस्त अध्यक्षका, सुपरिटेंडेंट ऑफ मार्केट. तिथे मार्केट असायचे त्या मार्केटवरती काहीतरी तिकडे जो कंट्रोल असायचा तो तिथे काहीतरी तिकडे होल्ड करण्यासाठी अगेन काहीतरी एक ऑफिशियल जो होता ना तो तिथं अपॉइंटेड केला गेलेला होता. ओके, पुढे आहे पुट्ट अधीक्षका. पुट्ट अधीक्षका, सुपरिटेंडेंट ऑफ वेट अँड मेजर्स. सो अगेन व्हेरी इम्पॉर्टंट ऑफिशियल हिअर वी कॅन सी. जे वेट आणि काहीतरी मेजर्स असतील त्याच्यामध्ये काहीतरी अफरातफर होऊ नये याच्यासाठी देखील काहीतरी तिकडे एक इम्पॉर्टंट जो ऑफिशियल होता ना त्याला काय केलं गेलं होतं तिथं अपॉइंट केलं गेलं होतं अंडर द नेम ऑफ काहीतरी तिकडं पुट्ट अधीक्षका. ठीक आहे. पुढे आहे नावा अधीक्षका. नावा अधीक्षका, सो ही वॉज अ सुपरिटेंडेंट ऑफ शिप्स. ही जहाजं जी असायची बेसिकली आता जहाजं मी तुम्हाला सांगितलेलीच होती. अशा प्रकारे बॉर्डर काहीतरी त्याला आपण त्याला म्हणू किंवा काहीतरी कोस्टल तिथे काहीतरी शिपिंग जे होतं ना त्या प्रेझेन्स होत्या. ओपन काहीतरी सी शिपिंग जे होत्या त्या काहीतरी प्रेझेन्स नव्हत्या. आज आपण काहीतरी त्या बघू शकतो. यावरचा काहीतरी जो ट्रेड असायचा शिपिंगचा किंवा काहीतरी समुद्री जो काहीतरी मार्ग असायचा किंवा काहीतरी जे जहाज असायचे ते मुख्यतः असे काहीतरी किनाऱ्याच्या मार्गेच काहीतरी जायचे. कारण ओपन सी म्हणजे काहीतरी तिकडं काय म्हणू आपण त्याला प्रवास करण्याची जी कॅपॅसिटी होत्या ना त्या काहीतरी तिकडे डेव्हलप झाल्या गेलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे शुल्काधीक्षक. मग असेच काहीतरी आपण इकडे बघितलेलं होतं. शुल्काधीक्षक ही वॉज द कलेक्टर ऑफ टोल्स. ओके, कलेक्टर ऑफ टोल्स. तो ग्रामीण भागामध्ये काय सॉरी जे टोल काहीतरी बूथ असायचे त्या ठिकाणी काहीतरी टोलचं जे कलेक्शन असायचं त्याचं जे काम असायचं बेसिकली किंवा मुख्यतः ते काहीतरी तिकडे शुल्काधीक्षकडे काहीतरी दिलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात जे काहीतरी तिकडं विलेज लेवलला किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ग्राम लेवलला काहीतरी पाहायला मिळतात. त्यांच्या संदर्भात थोडंसं बघूया आपण. ऑफिशियल्स और विलेज लेवल ऑफिसर. ओके, विलेज लेवल ऑफिसर. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ ग्रामिका. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की ग्रामिका. ग्रामिका म्हणजे काहीतरी की आपल्याला माहितीच आहे ही वॉज द हेड ऑफ विलेज अँड इट वॉज अ इलेक्टेड बॉडी. ओके, इट वॉज अ इलेक्टेड बॉडी. तर इथे काहीतरी की ग्रामिका जो असायचा तो काहीतरी की विलेजचा किंवा काहीतरी त्या गावाचा काहीतरी तिकडं मुख्य असायचा. सरपंच आज काहीतरी आपण त्याला तिथं म्हणू शकतो. आणि याचं जे पोस्ट असायचे किंवा पद असेल ना ते कसं होतं काहीतरी ॲज अ इलेक्टेड अँड नॉट अ हेरिडेटरी. ओके, हेरिडेटरी काहीतरी असणार हे पद नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी इकडं ग्रामविरुद्धात. पंचायत कन्सिस्ट ऑफ विलेज एल्डर्स टू सेटल डिसिप्लिन. तो ग्रामविरुद्धात बेसिकली काय होते काहीतरी त्याला आपण म्हणून काहीतरी एक प्रकारची इकडं कमिटी होती आणि ही कमिटी कशाची असायची तर काहीतरी विलेज एल्डरचे. ओके, विलेज एल्डरचे म्हणजे गावातले काहीतरी की जे आपण त्याला म्हणू मुख्य किंवा काहीतरी की मोठी जे लोक असायचे ना त्यांना काहीतरी की मिळून बनलेली काहीतरी ही बॉडी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पुढे इन्फॉर्मेशनची म्हणजे काहीतरी की सुदर्शन लेक constructed during the region of Chandragupta Maurya in गिरनार हिल इन गुजरात. ओके, तर इथं सुदर्शन लेकच्या संदर्भात काहीतरी की बरेचसे वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपल्या इथं पाहायला मिळते. तर त्याच्यातलीच काहीतरी की पहिली जी इन्फॉर्मेशन आहे इम्पॉर्टंट अशी ती म्हणजे काहीतरी की हा जो लेक होता त्याला काहीतरी की कन्स्ट्रक्शन करण्याचं जे काम होतं ना ते मुख्यतः काहीतरी कडे चंद्रगुप्त मौर्यनेच काहीतरी की केलेलं होतं. ओके, सो इट वॉज अ चंद्रगुप्त मौर्या हू कन्स्ट्रक्टेड द सुदर्शन लेक. हा जो लेक होता तो काहीतरी चंद्रगुप्त मौर्यनेच काहीतरी तिकडे बांधलेला होता. ठिकाण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं गिरनार हिल इन गुजरात. ओके, गिरनार हिल इन गुजरात. त्याच्यानंतर पुढे ताम्रलिप्ती. ओके, ताम्रलिप्ती. तमिल लुक
इन अ मिदनापूर डिस्ट्रिक्ट वेस्ट बेंगॉल. आजचं काय तर की बेसिकली तिकडे मिदनापूर डिस्ट्रिक्टमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये इम्पॉर्टंट असं असणार काय तर की फोर्ट सिटी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि कालच्या लेक्चरमध्येच काय तर मी तुम्हाला तिथे मेन्शन केलेले होते किंवा सांगितलेले होते. महत्त्वपूर्ण असणाऱ्या ज्या कोस्टल सिटीज आणि काहीतरी जे पोर्ट टाउन आहेत ना ते खूपच काहीतरी इम्पॉर्टंट बनतात. आणि हे सगळेचे सगळे NCERT मध्ये काहीतरी मेन्शन केलेले आहेत. So ताम्रलिप्ती इट वॉज द ईस्ट अँड भरूच or the Bargaza, Gujarat, in a west, were the two important ports. त्या ताम्रलिप्ती आपल्याला ईस्टकडे पाहायला मिळते आणि त्यासोबतच काहीतरी की भरोच किंवा भरगाजा हा गुजरातमध्ये काहीतरी की वेस्ट साईडला असणारा दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला पोर्ट सिटी इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, ज्या काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाल्या गेल्या होत्या त्या पिरियडमध्ये. देन द ह्यूज आर्मी ॲज वेल ॲज द नेव्ही वेर मेंटेन इन विच ऑल फोर वर्णास वेर अलाउड टू सर्व. ओके, वेर अलाउड टू सर्व. आता इथं अगेन एक नोटेबल पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की नेव्ही. ओके, नेव्ही. तो फर्स्ट सेंचुरी काहीतरी तिकडं आपण म्हणू त्याला BC मध्ये काहीतरी तिकडं नेव्ही आणि त्यासोबतच काहीतरी तिकडं जे ही असेल काय म्हणून आपण त्याला काहीतरी की कॉईन्स ते काहीतरी की आपल्याला प्रेझेन्स होते असे काहीतरी की पाहायला मिळतात. प्रश्न आहे बरं का, फर्स्ट सेंचुरी काहीतरी की BC मध्ये. तर येस इट इज करेक्ट. कारण का ऑलरेडीच आता हा पिरियड कोणता आहे तर काहीतरी की आपण त्याला म्हणू अशोकाचा किंवा काहीतरी की तिकडं बिंदुसाराचा काहीतरी की पिरियड आहे. म्हणजे साधारणतः किती इथं आपण काहीतरी की मगाशीच बघितला होता. ओके, साधारणतः 300 काहीतरी तिकडं 273 BC ते काहीतरी 237 BC. इथून काहीतरी की तिथे पुढचा पाठ असणार आहे तो. ओके, तो इथे काहीतरी की आपल्याला नेव्ही जी आहे ती काहीतरी की प्रेझेन्स म्हणून काहीतरी की पाहायला मिळते, राईट. आणि त्याच्यासोबतच काहीतरी की ह्यूज स्टँडिंग आर्मी, राईट, ह्यूज स्टँडिंग आर्मी. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी की चारी जे वर्ण जे होते तिथं ब्राह्मण असेल, त्याच्यानंतर काहीतरी तिकडे शूद्र असेल, वैश्य असेल आणि काहीतरी तिकडे क्षत्रिय असेल, तर सगळेचे सगळे काहीतरी की आपल्याला त्या आर्मीमध्ये आणि काहीतरी की नेव्हीमध्ये तिथं सर्व करताना काहीतरी की पाहायला मिळतात. सो बेस्ड ऑन द काहीतरी की वर्ण तिथे कोणालाही काहीतरी की डिस्क्रिमिनेट केलं गेलेलं नव्हतं, राईट. त्याच्यानंतर राजा, किंग, मित्र, फ्रेंड, दुर्ग, फोर्ट, अमात्य, अमात्य, सेक्रेटरी. आता हा जो शब्द आहे तो काहीतरी की पुढे कंटिन्यू राहणार आहे, राईट. त्याच्यानंतर जनपदा, टेरिटरीज, कोशा, ट्रेजरर, सेना, आर्मी. and where the seven elements of the state of Kautilya's Saptanga theory was mentioned. ओके, कौटिल्याची बेसिकली काहीतरी तिकडं सप्तांगची थेरी आहे ना त्याच्यामध्ये हे 7 काहीतरी इम्पॉर्टंट आपण त्याला म्हणू स्टेटचे असणारे काहीतरी जे पार्ट आहेत ना ते मेन्शन केलेले आहेत. ओके, 1 2 3 4 5, त्याच्यानंतर काहीतरी की 7 आणि काहीतरी की 6 आणि काहीतरी की 7, हे 7 काहीतरी की बेसिकली सप्तांग थेरीचे काहीतरी की तिकडं आपण म्हणू त्याला पार्ट होते जे एका काहीतरी की स्टेटसाठी, ओके, स्टेटसाठी काहीतरी की खूपच काहीतरी की गरजेचे असतात. ओके, हे बेसिकली काहीतरी की सप्तांग थेरीमध्ये तिथं मेन्शन केलेलं आहे. मे बी याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की सप्तांग थेरी जी आहे ती मुख्यतः काहीतरी की कोणी तिथं काहीतरी की मांडलेली होती किंवा प्रपोज केलेली होती. सो इट वॉज प्रपोज बाय द कौटिल्य. ठीक आहे. त्याच्यानंतर डिक्लाइन, डिक्लाइन ऑफ द मोरियन एम्पायर. ओके, डिक्लाइन ऑफ मोरियन एम्पायर या संदर्भात काहीतरी थोडंसं डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर ऑफिशियल्स जे अपार्ट फ्रॉम काहीतरी आपण जे वरती डिस्कस केले जे पाहायला मिळतात ते पण इथे पुढे बघून घेऊया. ओके, so first of all over centralization. Okay, over centralization, cumbersome, bureaucracy, super heavy taxation and foreign invasion were the main factor of decline. Okay, were the main factor of decline. आता पहिला पॉईंट काय तर की बेसिकली ओव्हर सेंट्रलायझेशन. सो मगाशीच काहीतरी की आपण तिथे डिस्कस केलेलं होतं. मौर्यन एम्पायर जे होते ते काहीतरी काय सेंट्रलाइज काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशनचं काहीतरी की सजेस्ट करणार होतं किंवा काहीतरी की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय आहे, एक प्रकारे काहीतरी की ते योग्य आहे पण त्याचा ड्रॉबॅक पण आपल्याला पाहायला मिळतो. फार साऊथमध्ये इथून काहीतरी की इथंपर्यंत काहीतरी की तिकडं त्याला म्हणू आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं जी संरचना आहे तिला काहीतरी तिकडं मेंटेन करणं खूपच कठीण आहे. ओके, आज देखील काहीतरी आपण बघू शकतो खूप साऱ्या काहीतरी डिफिकल्टीज आहेत ते आपल्याला तिथं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काहीतरी पाहायला मिळतात. ओव्हर सेंट्रलायझेशनमध्ये हेच होतं की इथं डिसिजन घेत
आपल्याला इकडे काहीतरी इम्प्लिमेंट होत नाही, किंवा इथल्यांच्या ज्या काहीतरी गरजा आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी इम्प्लिमेंट करण्यासाठी जे निर्णय आहेत ते काहीतरी घेतले गेले जातच नाहीत. तो यालाच काय म्हटलं जातं, ओव्हर सेंट्रलायझेशन. ठीक आहे. आणि अगेन तेच असतं, ओव्हर सेंट्रलायझेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रॉबॅक काय असतो तो म्हणजे की समजा इनकॅपेबल काहीतरी तिकडे व्यक्ती जर बसले, तर एंटर काहीतरी तिकडे ऍडमिनिस्ट्रेशन असताना तिथे काय होते, तिकडे वाट लागून जाते, किंवा चांगली खूप असणारी व्यक्ती जी आहे ना ती तिथून निघून गेली सडनली, सेमच असतं अगेन, जिथं काहीतरी कोण येईल किंवा कोण नाही याचा काहीच पत्ता नसतो. आणि त्याचा काहीतरी एंटर तिथे सेंट्रलाइज सिस्टमवरती काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात कुठेतरी बॅड असा काहीतरी इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्युरोक्रेसी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी जी ब्युरोक्रेसी असेल त्यांना देण्यासाठी सॅलरी ते काहीतरी आवश्यक असतात. तो आता जोपर्यंत कॅपेबल असे रुलर आहे त्याच्याकडून काहीतरी आपण त्याला म्हणू इनफ अमाऊंटमध्ये काहीतरी ट्रेजरी काहीतरी तिकडे मिळते. मात्र समजा एखादा लक्झरियस किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू उधळपट्टी करणारा जर तिथे व्यक्ती आली, अगेन तेच असतं, एवढ्या मोठ्या ब्युरोक्रेसीला सांभाळायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सुपर हेवी टॅक्सेशन ऑलमोस्ट एव्हरी ऍक्टिव्हिटी. तर तिथं मेन्शन केले गेलेलं नाही, पण आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळे काहीतरी जे ऍक्टिव्हिटीज असायचे ना, फेस्टिवल असायचे, त्याच्यावरती पण काय केले गेले होते, तिथं टॅक्स काहीतरी हे केले गेले होते, अप्लाय केले गेले होते. आता हे का होतं, तर आपण काहीतरी मग असेच बघितलं होतं, बुद्धा सॉरी सॉरी हे जे होतं काय म्हणून आपण त्याला काहीतरी की ब्रह्मघोष काहीतरी सोडून काय केलं गेलं होतं, धम्मघोषाचा अडॉप्ट केला होता. म्हणजे आता ह्यावेळचं सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी रिसोर्सेस काय होते, एक तर ट्रेड करायचा, ट्रेडमधून प्रॉफिट मिळवायचा, आणि दुसरं म्हणजे काहीतरी की वॉर ऍक्टिव्हिटी, म्हणजे नवीन नवीन काहीतरी प्रदेश जिंकायचा आणि त्यांच्याकडून खंडणी आणि त्यांचा काहीतरी तिकडं काही खजिना असेल तो काहीतरी मिळवायचा. आता इथं ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी तर काहीतरी तिकडे लार्ज लेवल होता, पण इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला वॉर बुटी किंवा काहीतरी तिकडे युद्ध खजिना हा येणं काय झालं गेला होता, बंद झाला गेला होता, कारण अशोकाने काय केलं होतं, युद्ध नीती काहीतरी स्टॉप केले होते. तो पण काहीतरी इम्पॉर्टंट असा काहीतरी इम्पॅक्ट होता. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्मी आहे आणि ब्युरोक्रेसी आहे, यांच्यासाठी आवश्यक असणारे काहीतरी ट्रेजरी किंवा काहीतरी पैसा कुठून आणायचा, म्हणजे याच्यासाठीच काय केलं गेलं होतं, तर हेवी आणि काहीतरी लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी टॅक्सेशन जे होते ना ते काय केले गेले होते, अप्लाय केले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, निग्लेक्ट नॉर्थ वेस्ट फ्रंटियर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट वॉल ऑफ चायना. ओके, निग्लेक्ट नॉर्थ वेस्ट फ्रंटियर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ चायना. आता इथं चंद्रगुप्त असेल त्याच्या पिरियडपर्यंत काय झालं गेलं होतं, नॉर्थ वेस्टला आपण काहीतरी बघितलं होतं, सेल्युकस निकेटरला पण काहीतरी हरवलं होतं, आणि तिकडचा जो प्रदेश होता तो काहीतरी भारतामध्ये जोडला गेलेला होता. पुढे जाऊन बिंदुसार असेल तो देखील काहीतरी सेम ऍक्टिव्हिटी तिकडे कंडक्ट करणार आहे, राईट. त्याच्यानंतर काहीतरी की अशोकाचं आपण बघितलं. आता अशोकाच्या पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं, वॉर ऍक्टिव्हिटी तर स्टॉप केलेल्या आहेत. हावेवर आफ्टर दी स्टॉप द वॉर ऍक्टिव्हिटी इट डिड नॉट इम्पोज और ब्रिंग एनी अनदर काहीतरी तिकडे त्याला म्हणून तिथे सोल्युशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अल्टरनेटिव्ह. ओके, वॉर ऍक्टिव्हिटी जरी तिथे स्टॉप केल्या तर अनदर अल्टरनेटिव्ह जे होतं ना ते काहीतरी अशोकाने तिथे आणलेलं नव्हतं, आणि त्याच्यामुळे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर आहे ती कशी झाली गेली आहे तिकडे कुठेतरी कॉम्प्रोमाइज किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू त्याची जी इम्युनिटी असेल ना ती कुठेतरी तिथं कॉम्प्रोमाइज झाली होती. आणि आता सेम याच पिरियडमध्ये काय होणार आहे, माओची जी गव्हर्नमेंट आहे ना ती चायनामध्ये येणार आहे, आणि त्या किंगद्वारे काय केलं गेलं होतं, चायनाची जी वॉल होती ती काहीतरी बिल्ड केली गेली होती. आता याच्यामुळे काय होणार आहे, असं जर साधारणतः आपण इथे इंडिया बघितला, आता हिमालय आपण बघतो, आणि इथून काहीतरी की जे चायनावरती जे अटॅक व्हायचे आता हे अटॅक स्टॉप होणार आहेत, आणि हे सगळे अटॅक कुठून यायचे, इथून सेंट्रल काहीतरी की इंडियामध्ये. ओके, इथून हे सगळे अटॅक इकडे जात होते. आता हे इंडियामध्ये काय येत नव्हते, तर काहीतरी इकडे हिमालय होता आणि इथे हिंदुकुश पर्वत होता. आता इथं ग्रेट वॉल ऑफ चायना झाल्यामुळे काय झालं, हे अटॅक आता इकडे जाणं बंद झालं, आणि हे अटॅक आता कुठे यायला लागले, इथं खैबर खिंड असेल, पख्तून खिंड असेल, त्या क्रॉस करून काहीतरी हे इंडियामध्ये येणं सुरू झालं गेलं होतं. आणि आपण आता जिथं डिस्कस केलं, अशोकाने इथं कोणती काहीतरी की फ्रंटियर सिस्टम किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू डिफेन्स सिस्टम आहे ना ती तो उभारलेली नव्हती. ठीक आहे, आणि त्यालाच निमित्त झालं होतं ते म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रेट वॉल ऑफ चायना. ठीक आहे. पुढे फायनान्शियल क्रायसिस. ओके, थर्ड नंबरचा पॉईंट आहे फायनान्शियल क्रायसिस. अशोकाज इन्क्युअर्ड अ ह्यूज एक्सपेंडिचर फॉर प्रमोशन ऑफ हिज मिशन्स किंवा काहीतरी की धम्म मिशन. तर एका साईडला लार्ज आर्मी आहे, एका साईडला काहीतरी की लार्ज ब्युरोक्रेसी आहे, आणि त्याच्यातच काहीतरी की नवीन ऑफिशियल्स होते किंवा त्याची काहीतरी की धम्माची जी पॉलिसी होती ती पण काहीतरी की त्याने तिथं आणलेली होती. आणि आता या सगळ्यांनाच काहीतरी की मेंटेन करण्यासाठी आवश्यक काय होती, तर काहीतरी की ट्रेजरी. आता युद्ध तर होत नव्हते त्याच्यामुळे तिथून ट्रेजरी येणं बंद झाली होती. दुसरा काहीतरी की टॅक्सेशन.
टॅक्सेशनचे पण काहीतरी की लिमिट्स आहेत. सर्टन लिमिटच्या नंतर काहीतरी की लोक जास्त ते टॅक्सेशन देणं बंद करतात किंवा अवॉइड करतात. कारण प्रत्येकच याच्यावर जर टॅक्सेशन इम्पोज केले, लोक स्वतःच काय होतात तिकडे वैतागून जातात. तर तोच आहे ना इथे काहीतरी इश्यू होणार आहे. हळूहळू काहीतरी की बेसिकली ट्रेजरीच्या इकडे काहीतरी लॉस होत जाणार आहे. आणि इव्हन गोल्डचे काहीतरी ज्या वस्तू असतील त्या काहीतरी तिथे विकून नंतर पुढे त्याचा काहीतरी वापर करणं सुरू केला गेला जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर ओव्हर टॉलरंट अँड नॉन व्हायलंट ॲटिट्यूड किल द फायटिंग स्पिरिट ऑफ आर्मी. आता अगेन आर्मी जे असते तिचं काहीतरी स्पिरिटच काय असतो तर फाईट करणं. आर्मीला काहीतरी बेसिकली त्याचं बनवलेलंच असतं त्यासाठी फाईट करणं. मात्र काहीतरी तुम्ही त्यालाच काहीतरी शांतपणे बसवून ठेवलं तर ऑब्विसली असतं कुठेतरी काहीतरी ओव्हर टॉलरन्स असतो तो तिथे निर्माण होतो. आणि अगेन तेच असतं, आपण टॉलरन्स राहिलो तर पुढचा थोडी ना टॉलरन्स राहणार आहे. बरोबर की नाही? तो आपल्याला येऊन मारूनच जाणार. तर सेम कंडिशन काहीतरी इथं होणार आहे. देन आफ्टर द डेथ ऑफ अशोका 332 BC, द मौर्यन एम्पायर वेअर इनकम्पिटंट अँड अप्रेसिव्ह. मगाशीच काहीतरी मी तुम्हाला हे सांगितलं होतं. एक इम्पॉर्टंट अशी ऑफिशियल किंवा काहीतरी तिकडची जी एम्परर काहीतरी डेथ झाली ती खूपच चांगली होती. त्याच्यानंतर येणारे काहीतरी जर कॅपेबल असते तर ठीक आहे, अदरवाईज काहीतरी टोटल स्टेट असते ती कोलॅप्स होऊन जाते. तो अशोकाच्या डेथ नंतर काहीतरी तेच झालेलं आहे. पुढचे येणारे जे सक्सेसर होते ते कसे होते, इनकम्पिटंट होते आणि ॲज अ ऑपरेसिव्ह होते. ठीक आहे. आणि इथंच आपल्याला पाहायला मिळतो लोक जे असतात ते काहीतरी वाटच बघत बसलेले असतात. पुष्यमित्र तुंगा, मोरियन आर्मी कमांडर, किल्ड द लास्ट मोरियन एम्पायर, बृहद्रथ. ओके, बृहद्रथ. आता इथे याच पिरियडमध्ये काहीतरी की पुष्यमित्र शुंग जो आहे ना तो काहीतरी की तिकडे मोरियन आर्मीचा काहीतरी की तिथे हेड आहे, सेनापती आहे. ओके, कमांडर. आणि हा ऑलरेडी काहीतरी तिकडं कुठेतरी वाटच बघत बसला होता की कधी काहीतरी तिकडं मला संधी मिळते. आणि फायनली रिव्होल्ट एक काहीतरी ऍक्च्युली ऑकवर्ड होणार आहे आणि सगळे काहीतरी की बेसिकली मेंबर्स असतील ते काहीतरी पुष्यमित्र शुंगाला कुठेतरी सपोर्ट करणार आहेत. त्याच्या काहीतरी की नावाला तिथं प्रपोज करणार आहेत. आणि फायनली हा काय करतो इथं, जो बृहद्रथ आहे. ओके, बृहद्रथ हा कोण होता बेसिकली, मौर्यन काहीतरी की एम्पायरचा एक शेवटचा असणारा काहीतरी तिकडं इनकम्पेबल काहीतरी कसा रूलर. याला इथे काहीतरी की पुष्यमित्र शुंग इथे काय करणार आहे, मारून टाकणार आहे. आणि इथूनच काहीतरी की पुढे शुंग डायनेस्टी जे काहीतरी की मगध एम्पायरवरती स्थापन होते 187 BC मध्ये. ओके, 187 BC मध्ये. त्याच्यानंतर ब्राह्मिन्स ब्राह्मिन्स अनॉइड बाय द अशोका फॉर बॅनिंग रिच्युअल सपोर्टेड पुष्यमित्र शुंगा हू वॉज ब्राह्मिन. जसं मी सांगितलं तुम्हाला की पुष्यमित्र शुंगाचं जे नाव होतं ते काहीतरी सगळ्यांनी प्रपोज का केलेलं होतं. त्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं की पुष्यमित्र शुंगा ही हिमसेल्फ बिलॉंग टू द ब्राह्मिन. ओके, एक तर काय होतं हा काहीतरी काय ब्राह्मणशी काहीतरी त्याचा रिलेटेड होता. आणि दुसरं थिंग काहीतरी की अशोकाने काय केलं होतं ज्यावेळेला तिथे त्याचा काहीतरी रूल होता त्यावेळेला त्यांनी तिथं रिच्युअल जे होते काय केले होते, बॅन केले होते. ओके, रिच्युअल्स असतील ते काहीतरी की बॅन केले होते. तर ह्याच्याकडे मग पॉझिटिव्ह असा ॲस्पेक्ट होता, तो म्हणजे काय की जे लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी की ॲनिमल्स असतील त्यांची किलिंग केली जाईल. इतक्या लार्ज अमाऊंटमध्ये की काही विचारूच नका. आता पुढे जाऊन बुद्धिझम आणि जैनिझम आपण डिस्कस करू ना त्यावेळेला आपल्याला ते पाहायलाच मिळेल. आणि आपण ऑलरेडी काहीतरी तिकडं लेटर वेदिक पिरियडमध्ये आपण काहीतरी बघितलेलं पण आहे. ओके, काऊ गाई जे असायची ना तिला खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी किल केलं जायचं. घोडे असतील इतर काहीतरी ॲनिमल्स असतील ते पण काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात तिथे किल केलं जायचं. ठीक आहे, हे रिच्युअल्स असतील हे काहीतरी बॅन केले होते. आता ऑब्विसली आहे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कोणाशी रिलेटेड होत्या तर ब्राह्मण. तर आता यांचा काहीतरी बेसिकली जो सोर्स असेल तोच काय झाला गेला होता, तो स्टॉप झाला गेला होता. तर हे सगळेच काहीतरी तिकडं अशोकाच्या काहीतरी विरोधात गेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुष्यमित्र शुंगा ओव्हरथ्रोन मोरियन किंग आणि एस्टॅब्लिश द शुंगा डायनेस्टी. हा जो पॉईंट आहे तो काहीतरी आत्ताच आपण इथे डिस्कस